मंचर प्रतिनिधी. कळंब तालुका आंबेगाव येथील कमलादेवी विद्यालयातील सन 1992-93च्या माजी विद्यार्थ्यांनी जवळपास 33 वर्षांनी कळंब शाळेत तसेच एकलेरे येथील हॉटेल रविकिरणमध्ये एकत्रित येत विद्यार्थी व शिक्षक मेळावा आयोजित केला होता. यावेळी विद्यार्थ्यांनी एकमेकांना भेटून आलिंगन देत जुन्या नव्या आठवणींना उजाळा दिला. शाळेप्रती विद्यार्थ्यांनी ऋण व्यक्त करीत दोन्ही शाळांना आर्थिक व वस्तुरूपी मदत केली. सदर मेळाव्यात विद्यार्थी व शिक्षकांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त प्राचार्य शोभना खडके होत्या. यावेळी त्या बोलताना म्हणाल्या की आपले प्रिय विद्यार्थी समाजात मोठे होऊन शिक्षकांचे व आईबाबांचे नाव उज्ज्वल केले की शिक्षकांची छातीसुद्धा उराने भरून येते. विद्यार्थ्यांनी शाळेप्रती व शिक्षकांप्रती आदरभावना ठेवून शाळेच्या शैक्षणिक व भौतिक उन्नतीसाठी नेहमीच तत्पर राहिले पाहिजे. उपस्थित सर्व शिक्षकांचा शाल सन्मान चिन्ह देऊन माजी विद्यार्थ्यांच्या वतीने सन्मान करण्यात आला. या बॅचमधील माजी विद्यार्थी डॉक्टर, इंजिनियर, यशस्वी उद्योजक, प्रगतशील शेतकरी, शिक्षक, प्राध्यापक अशा विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. या कार्यक्रम प्रसंगी सेवानिवृत्त प्राचार्य चंद्रभान लांडे, अनिल विश्वासराव, रघुनाथ पोंदे, शिक्षिका मीना वेटम, संगीता सासवडे, मधुकर मेंगडे गुरुजी, माजी सरपंच शरद भालेराव, प्राचार्य बाळासाहेब आरेकर, मच्छिंद्र वायाळ उपस्थित होते. सर्व माजी विद्यार्थ्यांना शिक्षकांना विनेज बाय विनेक्स्ट कंपनीचे उद्योजक विजयकुमार वसंत ढगे यांच्याकडून स्मृतीत राहील अशा आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या. कार्यक्रम प्रसंगी प्रास्ताविक व अध्यक्ष निवड प्राध्यापक दत्ता भालेराव यांनी केली. तसेच सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शिक्षक विकास कानडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्राध्यापक दत्ता भालेराव, उद्योजक विजयकुमार ढगे, नवनाथ थोरात, उद्योजक दत्ता भालेराव, विकास कानडे, कृषी अधिकारी दीपक भालेराव, प्रकाश कानडे, प्रमोद कानडे, राजेंद्र कानडे, डॉक्टर सुचेता भालेराव, शिक्षिका पल्लवी वाडेकर, माधुरी काळे, मंगल भालेराव, छाया वरपे, सुवर्णा कानडे यांच्यासह अनेक आजी माजी मित्रमैत्रिणींनी पुढाकार घेतला. संजय चव्हाण, संतोष कापसे, तुषार थोरात, विजय राजगुरू, विजय ढगे, डॉक्टर सुचेता भालेराव, माधुरी काळे यांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाच्या शेवटी दिवंगत विद्यार्थी व शिक्षकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. शनिवारची वेळ पकडावी म्हणजे मुंबईला राहणारे, पुण्याला राहणारे, नाशिकला राहणारे, बाहेरून येणारे शनिवारी येतील, रविवारी गावात थांबतील, म्हणजे शनिवारी रात्री थांबतील, आराम करतील, त्या निमित्ताने तरी गावाला येतील आणि म्हणून शनिवारची वेळ त्यामध्ये फिक्स करण्यात आली. मी आजच्या प्रास्ताविकामध्ये आलेल्या सर्वांचं खरं तर मनपूर्वक सरचे स्वागत विकासने केलेलं आहे. तरीसुद्धा जे गुरुवर्य मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहे की ज्यांच्या अथक प्रयत्नाने एखादी मूर्ती काढायची असेल तर त्यासाठी सुरुवातीला जो दगड घेतला जातो तो दगड चूज केला जातो, त्याच्यावरती छन्नी मारली जाते आणि त्याच्यातूनच ती हळूहळू मूर्ती घडत जाते. ती छन्नी मारणारे जे गुरुवर्य असतात त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. त्यांचा आपण या ठिकाणी खरं तर सन्मान करणार आहोत. प्रास्ताविकामध्ये मला ही जबाबदारी दिलेली असताना मला आवर्जून या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे की त्या गुरुवर्यांनी त्यावेळेस निस्वार्थीपणे खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांना घडवलं, शिकवलं, चांगलं सांगितलं, ऑलवेज पॉझिटिव्ह थिंकिंग सांगण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. ते सर्व गुरुवर्य या ठिकाणी उपस्थित आहेत. मला आठवतंय जीवन शिक्षण मंदिर या शाळेमध्ये शिंदे सर आणि मेंगडे गुरुजी त्यावेळेस आम्हाला शिकवायला होते. तो प्रसंग तिथपासून आम्ही 5वीत आलो आणि 5वीतल्या वर्गापासून तर 10वीतल्या वर्गापर्यंत मग त्या ठिकाणी पोंदे सर या ठिकाणी आदरणीय उपस्थित आहेत. खडके मॅडम हिंदी विषय मला अजूनही आठवतो त्या ठिकाणी उपस्थित आहे. वेटम मॅडम उपस्थित आहेत, सासवड मॅडम उपस्थित आहेत आणि इंग्रजीला आम्हाला विश्वासराव सर शिकवायला होते. पुढे जाऊन आम्ही MA ला सुद्धा सोबत इंग्रजी विषयामध्ये त्या ठिकाणी होतो. म्हणजे काळ बदलला, काळानुसार माणसं बदलली, परंतु तो दिवस, त्या आठवणी, ती शाळा, नंतरच्या कालावधीमध्ये आपण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जातो, प्रत्येकजण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आहे. सर मला सांगायला आनंद वाटेल ही जी आमची टीम आहे, ही जी 92-93ची जी बॅच आहे, लांडे सर, ही जी बॅच आहे ही बॅच एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहे. कशी ते तुम्हाला सांगतो. कोणी अधिकारी आहे, कोणी डॉक्टर आहेत, कोणी इंजिनियर्स आहेत, माझ्यासारखं राजकारणात पण आहे. म्हणजे प्रत्येकजण वेगवेगळ्या फील्डमध्ये आहे. ज्याला आवडीचं ते क्षेत्र त्या क्षेत्रामध्ये आपली अचिव्हमेंट घेण्याचा प्रयत्न सर्वजण करतायत. एकमेकाला कोऑर्डिनेशन होत आहे. 92-93ला काही मोबाईल नव्हते,
त्यावेळेस काय चॅटिंग वगैरे हा प्रकार नव्हता. नंतरच्या काळात मोबाईल आले आणि मग मोबाईलने ही माणसं नंतर गोळा केली बरं का. नंतर व्हॉट्सअपने मोबाईलने त्या ठिकाणी ही सर्वजण आम्ही गोळा झालेलो आहोत. आणि मग त्याहून चर्चा होत असताना, चर्चा चालत असताना, एकमेकाची सुखदुःख वाटून घेत असताना, कोण कोणत्या क्षेत्रात कुठे आहे हे एकत्रित झाल्यानंतर पुढे जाऊन मग त्या ठिकाणी सर्वजण एकत्र येण्याचा निर्णय घेतला आणि त्यातून 33 वर्षानंतर आज मॅडम सर्वजण आम्ही एकत्र आलो. आपण देखील या ठिकाणी आलात. आम्हाला आमचा प्रवास देखील या ठिकाणी आठवतो. मला आठवतंय कोणते सर आमचे चुलते एस एम भालेराव म्हणजे त्या ठिकाणी त्यांच्याकडे काय व्हायचे, त्यांचे मित्र असते आणि त्यामुळं ते नेहमी मला काही ना काही सांगण्याचा प्रयत्न करायचे. मला आठवतंय पॉझिटिव्ह सांगण्याचा प्रयत्न करायचे. आणि टीचर आले घरी की म्हटलं की ते कोपऱ्यात बसलं नाही का, आपण लपून बसल्यासारखं अशा प्रकारची अवस्था आमची त्या ठिकाणी असायची. पोंदे सर नेहमी घरी यायचे आमच्या आणि आमच्या शेतामध्ये यायचे. आम्ही ते सगळे ते दिवस त्या ठिकाणी आठवतात. हे सगळी शेतकऱ्यांचीच पोरं आहोत आपण सगळे. नंतर उद्योग व्यवसायात गेले, व्यवसायाच्या माध्यमातून कोण पुणे मुंबईला नाशिकला कुठे तिकडे सगळेजण शिफ्ट झालेले आहात. सांगायचं मला एवढं तात्पर्य असं की ते दिवस तो 92-93चा कालावधी, नंतर 10वी नंतर स्प्रेड झाले. कोणी कॉमर्सला गेलं, कोणी आर्ट साईडला गेलं, कोणी सायन्स साईडला गेलं. सायन्सला जाणाऱ्यांची संख्या जास्त होती, त्यामध्ये MGला जाणाऱ्यांची संख्या जास्त होती. पलीकडे अण्णासाहेब आवटे कॉलेजला जाणाऱ्यांची संख्या थोडीशी कमी होती. आम्ही त्यांच्यामध्ये होतो. मला आठवतं मला विखे पाटलांच्या कॉलेजला ॲडमिशन घेतलं होतं. माझ्या चुलत्यांनी गपचूप जाऊन ॲडमिशन घेतलं याच्यासाठी म्हणजे डिप्लोमा इंजिनिअरिंगसाठी. मी म्हणलं मला जायचं ते इंजिनिअरिंगला, आपल्याला नाही जायचं. मी म्हटलं मला कॉलेज जायचं आहे. अण्णासाहेब आवटे कॉलेज 11वी-12वी झालं. त्याच दरम्यानमध्ये DED होण्यासाठीचं प्रचंड वेळ होतं. असं म्हणजे इतकी क्रेज होती ना DED. आमचे विकास कानडे सर त्यावेळेस पहिल्या झटक्यात लगेच त्या ठिकाणी त्यांचा नंबर त्याच्यामध्ये लागला आणि आमचे चुलते म्हणले अरे लगेच नोकरी लागते, पटकन नोकरी, लगेच सगळं काही सेटल होतं माणूस. बरं, पण थोडीशी आमच्या डोक्यात वेगळी हवा, वेगळी ध्येय उच्च. त्यामुळं कारण घरात सभापती वसंतराव भालेराव घरामध्ये चुलते, त्यांचं राजकारण मी लहानपणीपासून पाहिलं. ते जिल्हा परिषद सदस्य, सभापती पिंपरी पंचायत समिती आंबेगावला. त्यामुळं हे सगळं राजकारण त्यांचं पाहिल्यामुळं आम्हाला असं वाटायचं टीचर व्हावं की नाही व्हावं. पण योगानं नशिबाने DEDला पण नंबर नाही लागला आणि त्यानंतर कॉलेजला गेलो. 11वी-12वी नंतर मला NCC मध्ये आवड होती. फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर मी सलग 3 वर्ष सर अंडर ऑफिसर राहिलो, कॉलेजचा प्रमुख त्या ठिकाणी. तिथेच मला लीडिंग करण्यासाठीच्या प्रेरणा आणि चान्स मिळाले, एक संधी मिळाली. मला आठवते दर 26 जानेवारी 15 ऑगस्टला मी अण्णासाहेब आवटे कॉलेजचा प्रमुख त्या ठिकाणी सिनियर अंडर ऑफिसर त्याच्यामध्ये त्या ठिकाणी असायचो. आणि मग त्यातून आवड झाली आणि पुढे C सर्टिफिकेट NCC मध्ये A ग्रेडिंग, B ग्रेडिंग आणि C ग्रेडिंग असतं. ABC 3 सर्टिफिकेट असतात आणि या 3 सर्टिफिकेटच्या माध्यमातून जर तुम्ही ABC तिन्ही सर्टिफिकेटमध्ये ग्रेड घेतलेली असेल, A ग्रेड असेल, तर तुम्हाला डायरेक्ट मिलिटरीमध्ये ऑफिसर होता येईल. आणि ती संधी मला आली. मी ऑफिसर अकॅडमी OTS मद्रास चेन्नई, त्या चेन्नई या ठिकाणी मला मिलिटरीमध्ये ऑफिसर होण्याची संधी आली. पण मी ती सोडली कारण PSI व्हायचं स्वप्न होतं, पोलीस सब इन्स्पेक्टर. आणि म्हणून मी MPSCचा UPSCचा अभ्यास करत असताना MPSC त्यावेळेस एक क्रेज होती. PSI व्हायचं, बुलेटवर जायचं नाही का, ती एक वेगळ्या स्वरूपाची क्रेज होती. आणि म्हणून MPSCचा अभ्यास करत असताना आम्ही कापसे सर मी एकाच वर्गात होतो आणि आमच्या दोघांची चर्चा व्हायची. इंग्रजी विषय घ्यायचा बरं का. मला संतोष कापसे काय म्हणायचे, इंग्रजी विषय काय घ्यायचं माहिती आहे, स्पेशल कुठंच नोकरीला लागली तर आपण टीचर होऊन इंग्लिशचा टीचर बनू, समजा आपल्याला संधी नाही आली कुठं तर. आणि मग त्यानुसार फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर कम्प्लीट केलं. MPSCचा अभ्यास करत असताना प्रिलिम पास झालो, मेन पास झालो आणि MPSCचं सिलेक्शन होत असताना ऑफिशियली आणि ऑफिशियली तुम्हाला त्याच्यामध्ये क्लिअर सांगतो की मगो कर्णिक त्यावेळेस MPSCचे अध्यक्ष होते आणि MPSCचा घोटाळा ओपन झाला आणि त्यामध्ये 267 मुलांची बॅच डिबार केली.
म्हणजे सिलेक्शन झालेले 267 पोरं घरी MPSC सिलेक्टेड, त्यातलं मी एक आहे. आणि मग त्यावेळेस करायचं काय, सगळे म्हणजे DEDला नंबर लागला असता सोडून दिला, BEdला नंबर लागला असता सोडून दिला, MPSC केलं, त्याच्यात हा प्रॉब्लेम क्रिएट झाला. त्यानंतर MPSCची परीक्षा झाली नाही, डायरेक्ट 2098, 99, 2000, 2001, 2002 असे 4 वर्ष त्याच्यामध्ये व्हायला गेले. आणि 2002ला परत MPSC परीक्षा झाली, मध्ये 4-5 वर्षाचा गॅप झाला. मग आम्ही विचार केला की काय करायचं. 98ला झालो, 99ला MLA ॲडमिशन, 99ला MLA ॲडमिशन घेतलं. MLA ॲडमिशन घेतलं तर त्यावेळेस वर्ष वाया घालवायचं का म्हणून त्या ठिकाणी BEd न करता BPEd केलं, कारण खेळाची आवड होती आम्हाला, आम्ही कबड्डी खेळायचो म्हणून BPEd केलं. BPEd केल्यानंतर 99-2000ला BPEd झालं. आणि BPEd केल्यानंतर मला लगेचच नोकरी लागली. म्हणजे मी, माझी 100 मुलांची बॅच होती BPEd करणारे. मी पहिला तिथला UR होतो, म्हणजे CR होतो त्या कॉलेजचा, की मला पहिल्यांदा नोकरी लागली लगेच पहिल्या झटक्यात. आणि नोकरी लागल्यानंतर पुढे जाऊन त्या ठिकाणी नोकरी लागली, लगेच छोकरी मिळाली आणि लग्न झालं. 2000च्या कालावधीनंतर मग मात्र त्या ठिकाणी पुढचा प्रवास सुरू झाला. MPSCचं 2002ला पुन्हा परीक्षा ओपन झाली, पण मध्ये गॅप गेला, मोठा गॅप गेला. आणि गॅप गेल्यानंतर मग मात्र त्या ठिकाणी परत काही MPSC दिली नाही. आणि इकडं टीचिंग जॉबमध्ये सक्सेस झालो, प्रमोशन दिलं. मला माझ्या अगोदरच्या 17 लोकांना संस्थेने बाजूला ठेवलं आणि मला सुपरवायझर केलं माझ्या संस्थेमध्ये. म्हणजे मला आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे की आपल्या सर्वांची प्रेरणा घेऊन आपण त्या ठिकाणी जेव्हा काम करतो त्यावेळेस आपल्यासमोर विजन असेल, टार्गेट असेल, तर आपल्याला त्या ठिकाणी यश प्राप्त करता येतं. आहेत त्याच्यामुळे एका दगडात 2 पक्षी मारले, प्रास्ताविकही केलं आणि मनोगतही व्यक्त करून घेतलं. धन्यवाद दत्ता सर. यानंतर खऱ्या अर्थानं ज्या गुरुजनांना आपण या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे त्या गुरुजनांचा सत्कार आपण आपल्या बॅचच्या वतीने या ठिकाणी संपन्न करतोय. आणि म्हणून सर्व गुरुजनांना विनंती असेल की आमचा छोटासा सत्कार आपण या निमित्ताने या ठिकाणी स्वीकारायचा आहे. ज्ञानदेवी रचिला पाया तुका झालं शिकळस, या उक्तीप्रमाणे प्राथमिक शाळेचा पाया घालण्याचं काम आदरणीय मेंगडे गुरुजी यांनी या ठिकाणी केलं. आणि म्हणून गुरुजींचा प्रथम आपण या ठिकाणी सन्मान करतोय. हा सन्मान करण्यासाठी मी राहुल फिरोदिया, त्याचप्रमाणे संजयजी चव्हाण, विजयजी ढगे, दीपक सुदाम भालेराव, विकास हरिश्चंद्र तळरे, प्रकाश पाटीलनाथ कानडे, विलास यशवंत कानडे, सौ मंगल नितीन भालेराव, विजय दत्तात्रय राजगुरू यांना विनंती करतो की आपण मेंगडे गुरुजींचा सत्कार करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित व्हायचे. आपण सगळ्यांना संधी देणार आहोत. 8-8-9 जण. धन्यवाद. यानंतर या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आपला या ठिकाणी आमच्या बॅचच्या वतीनं सन्मान होतोय. आणि तो सन्मान करण्यासाठी मी बिलाल इनामदार, पंढरनाथ वाघोले, दत्तात्रय गव्हाले, केशवजी बांबळे, दत्तात्रय निवृत्ती कानडे, प्रमोद गोपाळा कानडे, आशा वरपे आणि शैला भालेराव यांना विनंती करतो की आपण आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आणि आपल्या मार्गदर्शिका आदरणीय खडके मॅडम यांचा सत्कार करण्यासाठी आपण सर्वांनी व्यासपीठावर उपस्थित व्हायचे. यानंतर आपले गणिताचे शिक्षक, विज्ञानाचे शिक्षक आणि भूमितीचे शिक्षक आदरणीय श्री पोंदे सर. सरांनी आपल्याला भूमितीमध्ये लघुकोन शिकवला, काटकोन शिकवला, विशालकोन शिकवला, त्याचप्रमाणे जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन देखील या निमित्ताने शिकवला. आपल्या पोंदे सरांचा सन्मान या ठिकाणी चैतन्य गोपाळा भालेराव, प्राध्यापक दत्तात्रय ज्ञानेश्वर भालेराव, तुषार सूर्यकांत थोरात, अरुण नानाभाऊ भालेराव, रमेश आबाजी काळे, दत्तात्रय भालेराव, छाया धोंडीभाऊ गुंजाळ, मच्छिंद्र किसन इंदोरे यांना विनंती करतो की आपण पोंदे सरांचा सन्मान करण्यासाठी या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित व्हायचं. यानंतर आपल्या
अध्यापन करणारे, त्याचप्रमाणे कमलजादी विद्यालय कळमचे प्राचार्यपद ज्यांनी भूषवलं असे आपले सर्वांचे इंग्रजी विषयाचे अध्यापक सन्माननीय विश्वासराव सर यांचा देखील या ठिकाणी आपल्या बॅचच्या वतीने सन्मान होते. सन्मान करण्यासाठी मी आमंत्रित करतोय मच्छिंद्र इंदोरे, गणेश जाधव, संदीप शांताराम बालेराव, नवनाथ मारुती थोरात, सविता लक्ष्मण शिंदे, पल्लवी उमेश वाडेकर, शमीम खलील मोमीन आणि शिला बबन कानडे यांनी समोर यायचे आणि विश्वासराव सरांचा या ठिकाणी सन्मान करायचा. यानंतर वर्गामध्ये छडी घेऊन असायची आणि इंग्लिशच्या टिपा आपल्या अगदी तोंडपाठ व्हायच्या. शिवाजीज कोरोनेशन आजही आपल्याला आठवते. मला वाटतं सचिनला जर इथं बोलवलं आणि जर म्हणायला सांगितली शिवाजीज कोरोनेशन टिप म्हण, तर तो आजही आपल्याला म्हणून दाखवेल. हा प्रभाव आपल्या शिक्षकांचा त्या ठिकाणी आहे. आणि लांडे सरांचा सन्मान करण्यासाठी मी माधव मारुती गौरव, त्याचप्रमाणे विजय दत्तात्रय भोसले, अर्जुन मधुकर वरपे, महेश मनोहर वरपे, सचिन सूर्यकांत कानडे, प्रकाश वसंत कानडे यांना विनंती करतो की आपण लांडे सरांचा सन्मान करण्यासाठी व्यासपीठावर उपस्थित व्हायचं. सुट्टीमध्ये पाढे विसरलो आणि पाचवीला नंतर मग वेटे मॅडमच्या हाताखाली 5वीला आलात पाढेपाठ नाहीत आणि मग जे काठीने आमचे पाढेपाठ करून घेतले. खरोखर मॅडम आजही त्या असं वाटतं की आजही छडी आम्हाला तुम्ही द्यावी आणि त्या छडीचा आस्वाद खऱ्या अर्थाने घ्यावा. अशा आपल्या वेटे मॅडम यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होते. त्यामध्ये डॉक्टर सचिन मारुती बालेराव, संदीप दामू साबळे, अनिल विजय शिंदे, प्रमोद विष्णुपंत कानडे, जितेश फिरोदिया, संतोष तुकाराम कापसे यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी यायचे आणि मॅडमचा सन्मान करायचा आहे. सुवर्णा शिवाजी कानडे आपण देखील यायचं. कमी बोलणार आणि काम जास्त असायचं अशा सासोडे मॅडम यांचा सन्मान या ठिकाणी होतो. तो सन्मान करण्यासाठी माधुरी तांबे, राजेंद्र कानडे, संभाजी वरपे, सुचेता भालेराव, नंदकुमार जाधव, शंकरजी भालेराव, संगीता इंदोरे, विठ्ठल भालेराव, किसन भालेराव, शंकर भालेराव या सगळ्यांना विनंती आहे आपण या ठिकाणी यायचे. आणि चुकून कुणी राहिलं असेल तर त्यांनाही विनंती आहे. हा शेवटचा सत्कार या ठिकाणी गुरुजनांचा होतोय. आपण सर्वांनी समोर यायचे आणि आपला सासोडे मॅडम यांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. यानंतर एक विशेष सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. आवर्जून आपल्या कार्यक्रमाला वेळ देणारे आणि आवर्जून कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आणि विशेष सांगायचं म्हटलं तर आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कळम आणि कमलजादी विद्यालय कळम या दोन्ही शाळांना या ठिकाणी आपले मित्र सन्माननीय दत्ता भालेराव यांचे पिताश्री यांच्या शुभ हस्ते चेकचे वितरण केलं जाणार आहे. प्रथमतः आपण चेकचे वितरण करू आणि त्यानंतर मग सरपंचांचा सन्मान या ठिकाणी घेणार आहोत. दत्ताला विनंती आहे आपण पुढे यायचे आणि या चेकचे वितरण कमलजादेवी विद्यालय कळम त्याचप्रमाणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कळम या दोन्ही शाळांना या कुटुंबियांच्या वतीनं आर्थिक मदत दिली जाते. सर्वांना विनंती आहे आपण जोरदार टाळ्या वाजवायच्यात. त्याचप्रमाणे कमलजादी विद्यालय कळम याही चेकचे वितरण या ठिकाणी पल्लवी वाडेकर मॅडम यांच्या प्रतिनिधी म्हणून कमलजादी विद्यालय कळमचे प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी वितरित केले आणि जाण राखत आपण दोन्ही संस्थांना विद्यार्थ्यांसाठी अतिशय भरीव अशा प्रकारची मदत केलेली आहे. यानंतर आदरणीय सरपंच साहेब यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. मी विजयजी ढगे, विजयजी भोसले, त्याचबरोबर नवनाथजी थोरात, विजय राजगुरू या मान्यवरांना विनंती करतो की आपण आजच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे आपल्या गावचे माजी सरपंच सन्माननीय शरद शेठ भालेराव यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. प्राध्यापक दत्तात्रय भालेराव आपल्यालाही विनंती आहे आपण या ठिकाणी सरपंच सन्मान करण्यासाठी पुढे यायचे. यांच्या संकल्पनेतून एक अतिशय सुंदरसा असा उपक्रम या ठिकाणी आपण राबवला
आणि तो उपक्रम म्हणजे असा की एका पृष्ठावर शिक्षकांचा फोटो आणि आज जे उपस्थित आहेत त्या सगळ्यांचं नाव आणि सही असा एक उपक्रम त्या ठिकाणी राबवला. आणि त्या उपक्रमाचं कौतुक म्हणा किंवा त्याचं वितरण म्हणा आपण आज या ठिकाणी करतोय. विजयजी ढगे यांना विनंती असेल की आपण जो उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे तो खऱ्या अर्थानं अतिशय कौतुकास्पद अशा प्रकारचा आहे आणि खऱ्या अर्थानं म्हणजे कुठेही पाहायला मिळणार नाही अशा प्रकारचा उपक्रम त्यांनी आपल्या अतिशय संकल्पनेतून या ठिकाणी तयार केलेला आहे आणि त्याचे वितरण आपल्या गुरुजनांना या ठिकाणी होते. आपल्या सगळ्यांच्या सह्या त्यांच्या संग्रहित या ठिकाणी राहणार आहेत. तसंही आपल्या सहीला कोणी विचारत नाही, परंतु आज खऱ्या अर्थानं आमच्या सहीला मान मिळवून देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर आमच्या विजयजी ढगे यांनी या ठिकाणी केलेलं आहे. आपण त्या ठिकाणी यायचं आहे आणि आपली स्वाक्षरी करायची आहे. त्यानंतर या ठिकाणी राबवलेला आहे आणि सगळ्यानंतर आम्हाला सांगितलं की याच्यावर सहाय्य करा. आणि म्हटलं सहाय्य कशासाठी पाहिजे आणि अतिशय सुंदरसा असा उपक्रम आपल्या गुरुजनांना या ठिकाणी प्रदान करण्यात. सरांचं कौतुक गुरुजनांच्या चेहऱ्यावर या ठिकाणी दिसते. अतिशय नाविन्यपूर्ण अशा प्रकारचा उपक्रम राबवलेला आहे आणि खऱ्या अर्थानं आपण जे गेट टुगेदर साजरे करत असतो त्या गेट टुगेदरचा काय बाबा पर्पज आहे, काय हेतू आहे. सरांचं भाषण काही थांबायचं नाही. त्यावेळेस असं वाटायचं की कधी भाषण थांबताय, आज असं वाटायचं की भाषण जाताय. धन्यवाद. तरी भावना मात्र तुमच्या आहेत, भावना माझ्या आहेत, भावना आपल्या सगळ्यांच्या आहेत. शाळेतले दिवस 5-25 वर्षानंतर कसे असतात या संदर्भात मी कविता लिहिण्याचा छोटासा प्रयत्न केला. यमक अमक जुळलं नसलं तरी भावना समजून घ्या. शाळेतले दिवस 25 वर्षानंतर 25-30 वर्षांनी पुन्हा भेटलो आपण सारे. 25-30 वर्षांनी पुन्हा भेटलो आपण सारे. वेळेच्या वाळूत हरवलेले तेच चेहरे. 25-30 वर्षांनी पुन्हा भेटलो आपण सारे. वेळेच्या वाळूत हरवलेले तेच चेहरे. काही केस पांढरे झाले, काही केस पांढरे झाले, काही स्वप्न बदलली, पण मनातली शाळा अजूनही तशीच राहिली. त्या वर्गातल्या बाकांवर कोरलेली नावं, त्या वर्गातल्या बाकावर कोरलेली नावं आजही मनात जिवंत आहेत त्या सारा ठावं. शिक्षकांची ओरड, शिक्षकांची ओरड, मित्रांची खोली, त्या निरागस दिवसांची वेळेच गोडी. दप्तरात पुस्तकांपेक्षा आठवणी जास्त होत्या, दप्तरात पुस्तकांपेक्षा आठवणी जास्त होत्या आणि अभ्यासापेक्षा मैत्रीच महत्त्वाची वाटत होती. टिफिनच्या डब्यातील ती वाटलेली भाकरी, टिफिनच्या डब्यातील ती वाटलेली भाकरी आजही आठवली की डोळे होतात ओलेची बसारी. काळाच्या ओघात सगळे दूर निघून गेलो, काळाच्या ओघात सगळे दूर निघून गेलो, आपापल्या आयुष्याच्या वाटेवर हरवून गेलो. जबाबदाऱ्या, संसार, स्वप्नांचा पाठलाग, जबाबदाऱ्या, संसार, स्वप्नांचा पाठलाग या सगळ्यात कुठेतरी हरवला तो निष्पाप भाग. पण आज पुन्हा एकत्र आलो, पण आज आपण पुन्हा एकत्र आलो. जणू वेळेलाच थोडं मागं वळलं. हसण्यात पुन्हा तेच बालपण सापडलं आणि मन पुन्हा शाळेत जाऊन बसलं. पण आज आपण पुन्हा एकत्र आलो. जणू वेळेलाच थोडं मागं वळवलं, हसण्यात पुन्हा तेच बालपण सापडलं आणि मन पुन्हा शाळेत जाऊन बसलं. कोणी डॉक्टर, कोणी इंजिनियर, कोणी शेतकरी, कोणी व्यापारी झाला. कोणी डॉक्टर, कोणी इंजिनियर, कोणी शेतकरी, कोणी व्यापारी झाला. प्रत्येकाने आपल्या वाटेवर यशाचा टीप लावला. पण त्या यशामागे एक समान धागा आहे, तो म्हणजे आपल्या मैत्रीचा अमूल ठेवा आहे. पण त्या यशामागे एक समान धागा आहे, तो म्हणजे आपल्या मैत्रीचा अमूल्य धागा आहे, अमूल्य ठेवा आहे. आज शब्द कमी पडतात, आज शब्द कमी पडतात, भावना जास्त बोलतात. आज शब्द कमी पडतात, भावना जास्त बोलतात. डोळ्यातलं आसवणीत सगळं काही सांगून जातात. कारण ही भेट फक्त भेट नाही, कारण ही भेट फक्त भेट नाही, ही आयुष्यात भराची पुन्हा मिळालेली साथ आहे काही. चला चला पुन्हा एकदा त्या आठवणी जगूया, क्षणभर का होईना त्या बालपणात रमूया. कारण वेळ पुढे जाणार आहे, थांबणार नाही, पण ही मैत्री मात्र कधीच संपणार नाही. आपली ही मैत्री कधीच संपणार नाही. खरं सांगते, कळममध्ये मी 8वीला आले. त्याच्या आधी मी मंचरला होते महात्मा गांधी विद्यालयात.
पण कळम ह्या गावानी त्या शाळेनी खूप काही दिलं. आजही वाटतं जीवनाच्या ज्या ज्या शिखरावरती आपण सर्वजण आहोत ते शिखरवर असताना जर आपण खरंच 8वी 9वी 10वी ज्या ठिकाणी एकतर आपण चांगले घडू शकतो किंवा बिघडू शकतो, पण आपल्या आयुष्यामध्ये सगळे आपल्याला खूप चांगले गुरुजन लाभले, आपल्याला चांगला मार्ग मिळाला. म्हणजे त्या मार्गावरती असताना मला असं वाटतं आपल्यातला प्रत्येक जण यशाचे खूप मोठे शिखर गाठेल, तो खूप चांगल्या गोष्टी करत असेल, परंतु त्याचे गमक, त्याचा पाया, त्याची प्रत्येक वीट आणि वीट ती आपल्या या कमलच्या देवी विद्यालयामध्ये घडलेली आहे. त्या ठिकाणी जे आपल्याला शिकवलं की जीवनात तुम्ही कोणती गोष्ट मिळवण्यासाठी तुमच्या तत्वांशी सत्वाशी तडजोड करू नका. आणि तेच गमक घेऊन आज आपण सगळेजण विद्यार्थी, आज आपण विद्यार्थी नाही राहिलो आहोत, सगळेजण खूप मोठे आहात. प्रत्येकजण आपापल्या क्षेत्रामध्ये खूप नामवंत आहेत, कीर्तिवंत आहेत. पण सर म्हणजे खरं सांगते की तुमच्या सर्वांच्या आठवणीशिवाय किंवा तुम्ही सर्वांनी जी मेहनत आमच्या सगळ्यांसाठी घेतली ती जर नसती तर आज आम्ही कुठेच काही नसतो. आज आपण दुसऱ्यांना काहीतरी उद्योग व्यवसाय देतोय, पण त्यावेळेस प्रत्येक स्पर्धा असू, शाळेतल्या अभ्यासातली कोणतीही गोष्ट असू, तुम्ही तुमच्या मतावर ठाम कसं राहायचं. एखादी गोष्ट तुम्हाला येत नसेल तरी येत नाही म्हणून खचून मागं न जाता त्याच्यासाठी प्रयत्न करायचे, ही शिकवण आमच्या गुरुजनांची होती. महान या उक्तीप्रमाणे सुचेता खरं सगळ्यांचीच आवडती होती. आणि तुझ्याकडे पण वाटत नव्हतं का तू भांडी घासून येत असेल म्हणून. भांडी घासून पहिला नंबर मिळत होती, हे तितकंच कौतुकास्पद आहे. आणि सचिनला खरं तर बोलायला द्यायचं होतं, पण तूच सगळा बॅकलॉग भरून काढला, त्याच्यामुळे त्याची संधी आज तुझ्यामुळं हुकलेली आहे. असो, यानंतर ज्या विद्यार्थ्याला शाळेनं प्रवेश नाकारला आणि खऱ्या अर्थानं तो आज आपल्यामध्ये उपस्थित आहे आणि आज प्राध्यापक म्हणून काम करतोय, त्यांनी मागाशा मनोगतामध्ये सांगितलं की मला या शाळेने प्रवेश नाकारला, परंतु संघर्ष आणि नाकारलेपण जे आहे ते माणसाला कसं उद्दीप्त करतं आणि पेटून उठवायला लावतं, याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आमचा मित्र संतोष कापसे. विनंती आहे थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करावं. ची संधी दिली त्याबद्दल मी आपले ऋण व्यक्त करतो, कारण आत्ताच माझा उल्लेख असा होईल असं वाटलं नव्हतं. खरं तर हे जे सत्य आहे ते सत्य मांडायलाच पाहिजे. मी शिक्षक आहे, मलाही त्याची कल्पना आहे की ज्या वेळेला त्याच्या खाली 3-3, 4-4 ग्रेस मार्क दिले जातात, म्हणजे 3-3 विषयात दिले जातात. चौथा देता येत नव्हतं म्हणून तिकडून मला पास करून दिलं होतं, जा बाबा तू इथं देत नव्हते ॲडमिशन, तेही खरं आहे, त्यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न होता. मला शिकवायला फक्त लांडे सर मी विश्वासराव सरत होते, बाकीचे सगळे माझे नंतर मित्र झाले. आणि लांडे सरांनी मला इतकं मारलं की सगळ्यात जास्त आनंद मी सांगितलं की त्यांची बदली झाला मी झालो होतो. मला विजय म्हटलं किती उड्या मारशील, म्हणलं जेवढी मारता येईल तेवढी मारतो. आणि ते गेले. दिवाळीच्या नंतर बाजारात मला नारायणगावला भेटले, म्हणलं सर पास झालो, कारण आयुष्यात पहिल्यांदा इंग्रजीत पास झालो. विश्वासराव सर आले, ते सौम्य पद्धतीने घेत होते, पण जे काही पाठांतरची सवय लागली सर तुमच्यामुळं. आणि नंतर कोणीतरी सांगितलं बऱ्याच जणांनी की DEDचं क्रेज होतं, 12वीची संधी, आणि मित्रही तसेच मिळाले, DED कर तुला हे करून देतो, पण काहीच झालं नाही. परंतु नंतर पुढे BA करत गेलो त्यावेळेला लांडे सरांची आठवण झाली, इंग्लिश घ्या, इकॉनॉमिक्स घ्या, आणि तसं करत करत बरंच पुढे गेलो. आणि जे काही यश आहे ते चांगल्या प्रकारे संपादित करता आलं. पण मला आवर्जून तुमच्याकडे पाहून खरंच वाटतं की सरांनी जरी जीवनाची ABCD शिकवली असेल तर तुमच्याकडे पाहून मला A फॉर ॲपल आठवत नाही, B फॉर बर्थ आपल्या हातात आहे. मग दीपक म्हणला C काय, D फॉर डेथ सगळ्यांना कधी ना कधी येणार आहे, आज इतकं उद्या माहीत नाही, पण मधला C जो आहे ते आपली चॉईस आहे. आणि आपल्यातला प्रत्येक जण मी पाहत होतो की अत्यंत उत्कृष्टपणे जगला आहे. मला आठवत आहे दत्ता बाळूला जिल्हा परिषद लढवायची ती नाही म्हणलं तर मी नगर पालिकेमध्ये 100% असणार आहे. त्यांनी कॉम्प्रोमाइज ऐन वेळेला करावं लागलं, केलं. भविष्याच्या संधी सुचेताला फोन करायला सुद्धा मला किती वाटायची. बड्डेला व्हॉट्सअपला मी नंबर मिळाला, 20 टाकला, नाही रिप्लाय आला. म्हणलं जाऊ दे, आपण बिलो पॉवर्टी लेवल होतो, आपल्याकडे लक्ष देणार नाही कोणी, जाऊ दे म्हटलं. पण नंतर त्याचे मी फेसबुकचे व्हिडिओ पाहिले, अरे
एकदा निर्णय घेताना मागं हटायचं नाही, त्याच्याकडे मी शिकलो. आणि हे जे संयोजक मंडळी आहेत, विजय खरं तर उद्योगपती म्हणून प्रसिद्ध आहे. खरं तर उद्योगपतीच्या अगोदर मी 10वीलाच त्याला ओळखलो होतो. तो अनेक उद्योग करतो, असं नाही. त्याच्या कंपनीत मी भेट दिली, त्याही वेळेला त्याने आमचा सन्मान केला. आणि आजही त्याने त्याचं दोस्त खरं तर त्याला दोस्तीच हवी होती, त्यातला मी आहे कुठलेला पाहिला आहे. तर त्याचंही खरोखर ऋण व्यक्त करतो. आणि आपण सर्व मित्रमंडळी मला बोलण्याची संधी दिली, मी आपले ऋण व्यक्त करतो. आपल्या ऋणातच राहील. फक्त गेट टुगेदर एका दिवसापुरतं नसतं किंवा एका वर्षापुरतं, म्हणजे त्या 33 वर्षानंतरचं नाही. तर आपण ग्रुपच्या माध्यमातून कायम संपर्क राहूया. आणि आपल्याला ज्या काही अडीअडचणी येतील, प्रत्येक क्षेत्रामधला आज एक दिग्गज आहे, ज्याला जे लागतं तो क्षेत्रातला तो मिळून देतो. मग राजकारणात असेल, समाजकारणात, शैक्षणिक क्षेत्रातला असेल, त्या क्षेत्रात तो दिग्गज आहे. तो नक्कीच आपल्याला मदत करणार. वैद्यकीय अडचण आली तर डॉक्टर आहेत, ते आपल्याला ज्या ज्या वेळेला गरज पडेल ते मदत करतील. मला बोलण्याची संधी दिली. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. कानडे यांनी विकास कानडे यांनी संधी दिली, तर त्यांचे मनोगत धन्यवाद. 33 वर्षानंतर आपण सर्व एकत्र आलो आहोत आणि हा कार्यक्रम साजरा होत आहे. आपण ज्या क्षणाची आतुरतेने वाट बघत होतो, तो कार्यक्रम ज्यांच्यामुळे सफल होतो त्या आयोजन कमिटीचे मनापासून धन्यवाद. आपण जे काही आज आहोत त्या सर्व गुरुजनांचे आहोत, व त्यांनी आपल्याला जे मार्गदर्शन केलं किंवा ज्या गोष्टी केल्या त्यामुळे आपण सर्वजण यशस्वी झालो आहोत. त्या सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो आणि 2 शब्द संपवतो. धन्यवाद. आमच्या अनेक मगाशी सांगितलं की अनेक क्षेत्रामध्ये आमचे विद्यार्थी या ठिकाणी कार्यरत आहे. अगदी प्राथमिक शाळेतील शिक्षक ते प्राध्यापक इथपर्यंत उडी आहे. त्यामुळं आमच्या प्राथमिक शाळेमध्ये आदर्श शिक्षक म्हणून ज्या काम करत आहेत त्या माधुरी तांबे यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी यायचे आणि आपलं मनोगत व्यक्त करायचे. तेजाच्या दिव्याच्या प्रकाशात आम्ही आमच्या क्षेत्रामध्ये उत्तुंग वाटचाल करत आहोत आणि खरोखरच तुमचं उत्तरदायित्व किती व्हावं याचा विचार मी करत आहे. प्रत्येकाचं वैशिष्ट्य हे अजूनही माझ्या मनात आहे. खडके मॅडमनी शिकवलेलं गणित तसंच आम्ही आमच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवतो. विशेषतः मी मगाशी कोंदे सरांना म्हटलं, सर तुम्ही जेव्हा शिकवत होता तेव्हा अजिबात इकडं तिकडं पाहायचं नाही, तोच वासा आम्ही पुढं चालवला आहे. आणि खडके मॅडम तुम्ही जेव्हा आमचा सांस्कृतिक कार्यक्रम बसवायचात, आम्ही सुद्धा आमच्या विद्यार्थ्यांचे जेव्हा सांस्कृतिक कार्यक्रम घेतो, अगं नीट नाच, नीट हावभाव कर, हेच एक्सप्रेशन्स असतात. आणि प्रकर्षाने मला आजही आठवण येते माननीय पंडित सरांची आणि गाडी सरांची. अतिशय सुंदर उत्कृष्ट त्यांचं अध्यापन होतं. आणि तुम्ही सर्व गुरुजनांनी दाखवलेला वसा आम्ही यापुढे निश्चितच चालवू. त्याचप्रमाणे ढेपे सर इंग्लिशला होते 5वीला, आणि विश्वासराव सर आणि लांडे सर यांनीही जेव्हा वर्गामध्ये पाऊल टाकतील तेव्हा त्यांचं मिस्किल हसणं हे अजूनही आमच्या डोळ्यामध्ये तरवळतं. हेच तुमचे धन्यवाद देऊन 2 शब्द थांबवते. सहायकाची भूमिका यांच्यावर राहत असताना, यांच्यावर शिकत असताना, हे करत असताना मी ते केलं आहे. त्यामुळे माझं इंटरॅक्शन ठराविक लोकांशी असं बाकी लोकांशी कमी असतं. पण मी जे काय घडलं प्रत्येकाकडनं एक एक घेतलं. मॅडमकडे समजलं की एखादा कॅपेबल माणसाला कसं कॅरी करायचं. सासवड मॅडमला समजलं की रूल्स कसे फॉलो, म्हणजे शिस्ताने कसं राहायचं. खडके मॅडमला शिकलं की स्मार्ट कसं राहायचं. वंदे सरांना शिकलं की कसं तुम्ही प्रोफेशनल आणि जेंटल राहायचं. लांडे सरांना शिकलं की काही ठिकाणी कडक पण व्हावं लागतं, सगळ्याच प्रेमाने नाही चालत. आणि सगळ्यात माझे मेन पहिले गुरु नंगडे गुरुजी यांच्याकडे शिकलो की दगडाला हिरा कसा बनवायचा. आणि त्यांनीच माझ्यासारख्या दगडाला हिराला सुरुवात केली. तुम्ही लोकांनी त्याला आकार दिला. तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार आणि आभार. थँक्यू. धन्यवाद. यानंतर विजय. तर या ठिकाणी बोलण्याचं आता मगाशी पण ते सांगितलं, आत्ता सांगण्याचा हेतू हाच आहे का ज्या वेळेस आपण शिक्षणासाठी काही गोष्टी करत असतो त्यावेळेस ते घडवण्याचं काम हे शिक्षकांचं असतं आणि त्या गोष्टी फॉलो करण्याचं काम हे विद्यार्थ्याचं पण असतं. आणि त्या दृष्टीने आम्ही मॅडम जे आहेत वेटम मॅडम आहेत त्या गणिताच्या बाबतीत आज पण मी आकडेमोड माझी अकाउंटची अशी हाताने करतो. तर मला बऱ्याच वेळा माझ्या स्टाफमधले म्हणतात का तू हाताने 1 कोटी रुपयाची आकडेमोड का करतो. तर मी सांगत असतो का माझं गणित इतकं पक्क केलं वेटम मॅडमने 5वीपासून
का मी आकडेमोडी अशी क्षणात करू शकतो, त्याचं काहीच नाही. इंग्रजीच्या बाबतीत म्हटलं तर लांडे सर आहेत. लांडे सर सुद्धा इंग्रजी इतकी व्यवस्थित शिकवायचे का ज्याचं नाव तेच. त्याच्यामुळं माझं गणित आणि इंग्रजी ह्या दोन गोष्टी मला मनापासून आवडायच्या आणि त्या दृष्टीने मी पुढं चालत असताना जीवनात आपण कसं जगायचं, काय करायचं, समाजामध्ये वावरत असताना आपण काय गोष्टीने चालायचं, ह्या बऱ्याचशा गोष्टी ह्या मी माझ्या गुरुजन वर्गाकडून शिकलेलो आहे. आणि त्या दृष्टीने वाटचाल करत असताना आपण जगतो हा आपल्यासाठी कमी पण समाजासाठी जास्त, हा एकच दृष्टिकोन मनामध्ये ठेवून काहीतरी गोष्टी आपण समाजासाठी पण देण्यासाठी पायी झालं पाहिजे. हे सगळ्यात मोठा ठेवा आज आपण या ठिकाणी जाताना घेऊन जायचं. 33 वर्षानंतर आपण एकत्र आलो, पण आपण आपलं प्रापंचिक जीवन असन, आपलं पर्सनल लाईफ असन, त्या सगळ्या गोष्टी आपण केल्या. पण ज्या वेळेस आपण एकमेकाचं हितगुज करू त्यावेळेस कोण प्रॉब्लेममध्ये, कुणाला काय प्रॉब्लेम आहे, कोण काय करेल, कोण काय करू नाही शकणार. तर ह्या गोष्टी जर आपल्या मित्रांना एकमेकाची नस ओळखता आली तर खऱ्या अर्थाने आज आपण या ठिकाणी गेट टुगेदर ठेवलं आणि त्याची खऱ्या अर्थाने सांगता केली, असं माझं तरी मत आहे वैयक्तिक. यानंतर कोंदे सरांना या गिफ्टचं वितरण या ठिकाणी या टीमच्या वतीने होते. चला पटपट द्या. विषयाचे अध्यापक यांना देखील हे गिफ्ट प्रदान केलं जाते. टीमला विनंती आहे, अध्यापक यांना जाते, कोचिंगला विनंती आहे आपण हे गिफ्ट या ठिकाणी घ्यायचं. यानंतर वेटर मॅडम आपणासही विनंती आहे की आपल्याला हे गिफ्ट या ठिकाणी आपण स्वीकारायचं आहे. इतरांना नोकरी देणारा यशस्वी उद्योजक म्हणून आज तो समाज मान्य झालेला आहे आणि दरम्यानच्या काळामध्ये आपल्या या सर्व कार्यक्रमाचं शूटिंग करण्यासाठी आपल्या गावचे सुपुत्र आणि आपल्या सगळ्याच कार्यक्रमाला जे सोशल मीडियाचे कव्हरेज देतात असे सन्माननीय इसाबाई शेख यांचा या ठिकाणी सन्मान होते. विनंती आहे आपल्या ठिकाणी यायचे. त्याचप्रमाणे गावचे स्वतःची कंपनी चालू केलेलं आहे आणि खूप चांगलं त्यांचं युनिट चाललं आहे. माझ्या मते पहिलं एक युनिट चालू झालं, त्यानंतर त्यांना मार्केटमध्ये दुबई या ठिकाणी खूप मोठ्या ऑर्डर मिळाल्या आणि आज त्यांचं ते 4 पटीनं त्यांनी काम वाढवलेलं आहे, जे की 24 तास वर्किंग चालू असतं, एकही मशीन बंद नसतं. एवढी मोठी ऑर्डर या दोघांना मिळालेली आहे. तसेच आणखी कौतुकाची बाब अशी की आत्ता आज आपल्याला जे गिफ्ट दिलेले आहे हे कुठेही मार्केटमधून विकत नाही आणलेले, हे या दोघांनी स्वतःच्या कंपनीतून तयार केलेले प्रॉडक्ट आपल्याला गिफ्ट म्हणून दिलेले आहेत आणि त्याचा सुगंध हा काहीतरी वेगळाच आहे. आणि सुगंधाची आठवण म्हणून त्यांनी आणखी एक कंपनी चालू केली ज्यामध्ये हा विनोरा द एसेन्स ऑफ लक्झरी हा ब्रँड पण त्यांनी स्वतःचा परफ्यूमचा चालू केलेला आहे आणि तो सुद्धा आपल्याला त्यांनी भेट म्हणून दिलेला आहे. त्याचबरोबर तिसरी गोष्ट दिलेली आहे समीर दरेकर यांची पंक्तीला जपताना हे पुस्तक त्यांनी आपल्याला वाचण्यासाठी दिलेलं आहे, जे की विजयची लायब्ररीची आवड पण आपल्याला त्यातून दाखवून देते. चौथी आपल्याला एक डायरी त्यांनी दिलेली आहे, तसेच त्याबरोबर पेन सेट व इतर त्यांचे बाकी प्रॉडक्टची माहिती देणारे पत्रकं त्यामध्ये काही आहेत. त्याचबरोबर एक व्हॅक्यूम फ्लास्क सेट हा पण एक खूप छान असा प्रॉडक्ट त्यांनी दिलेला आहे. तरी या विजयला आपल्या सर्वांमार्फत मी त्याचे आभार मानतो. तसेच विजयनी खरं तर मला थांबवलं होतं की हे काही बोलू नको, परंतु मी त्याचं काही ऐकलं नाही. तो म्हणे मला हे काही बोलून नाही दाखवायचं, मला या मित्रांना गिफ्ट द्यायचं आहे, परंतु त्याचं न ऐकता मी हे आत्ता आपल्यासमोर सादर केलेलं आहे. तरी धन्यवाद. तसेच विजयने तसेच दोन्ही विजय यांनी हे जे आत्ता बॉक्स आपण आणलेले हे 14 कार्टून त्यांचे होते. त्या कार्टूनमध्ये एवढे जे बॉक्स त्यांनी पॅक करून आणले, खरं तर तेवढी संख्या आज आली नाही, परंतु हे सर्व प्रॉडक्ट त्यांनी दोघांनी स्वतः बसून पॅक केलेत, ही पण तेवढीच महत्त्वाची गोष्ट आहे. तसेच या दोघांना पुढील वाटचालीस आपल्या सर्वांतर्फे खूप खूप हार्दिक शुभेच्छा देऊयात. आणि आनंद या गोष्टीचा वाटतो
की त्यांचं युनिट आपल्याला जेवढ्यांना शक्य होईल जसा वेळ मिळेल सर्वांनी नक्की त्या युनिटला भेट द्या, जेणेकरून त्यांचाही या कामामध्ये उत्साह वाढेल. आणि आज त्यांच्या कंपनीमध्ये माझ्या मते 200 ते 250 वर्कर काम करतात, ज्यामध्ये क्वालिफाईड इंजिनियर्स पण आहेत. आणि आज आपले मित्र हे 200-250 कुटुंबांना रोजगार उपलब्ध करून देतोय, याच्यासारखी समाधानाची गोष्ट मला वाटतं असू शकत नाही. त्यासाठी त्या दोघांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. सन्मान करणं हे आमचं परम कर्तव्य आहे आणि म्हणून आमच्या या सगळ्यांच्या वतीनं आम्ही या मित्राचा या ठिकाणी छोटासा सन्मान करतोय. त्या सन्मानाचा स्वीकार आमच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष असतील आणि सर्व गुरुजन असतील, या गुरुजनांना विनंती आहे की आमच्या या मित्राचा आमच्या बॅचच्या वतीनं या ठिकाणी आपण सन्मान करायचा आहे. या त्यांचंही गेट टुगेदर झालं असेल कदाचित, पण त्यांना इतकं सुंदर गिफ्ट कदाचित मिळालं असेल की नसेल हे मला माहीत नाही. आणि म्हणून सर्व मान्यवरांना गुरुजनांना विनंती आहे आपण स्थानापन्न व्हायचं आहे. आणि विजयला विनंती करतो की आपलं मनोगत या निमित्तानं आपण थोडक्यात व्यक्त करावं. नाही आहे, कारण आज मित्र आहेत म्हणून मी आहे, गुरुजन आहे म्हणून मी आहे. सगळ्यांना माझा कदाचित सगळ्या गुरुजनांना माझा प्रवास माहीत असेल की लहानपणापासून मी जीवन विद्यालय कळंबपासून पहिलीपासून होतो. पहिलीपासून प्रवास चालू झाला. माझी आई प्राथमिक शिक्षिका, वडील माध्यमिक शिक्षक होते. खडकेबाईंचे मला वाटतं चांगले मित्र होते, सरांचे पण चांगले मित्र होते, तुमच्या सगळ्यांचेच मित्र होते. आणि असा माझा काही प्रवास चालू होता. आणि ह्या प्रवासाच्या टप्प्यावरती ज्यावेळेस शाळेत असताना कदाचित माझ्या मनात एक स्वप्न होतं की मी कदाचित क्लास 1 ऑफिसर, IAS किंवा असं काहीतरी होईल. असं तेवढं फार कळायचं नाही, फक्त कळायचं की शासकीय अधिकार काहीतरी होईल. पण असो, जीवनात मध्ये कधी कधी असे टर्निंग पॉईंट येतात की आपल्याला चेंज करायला लागतो रूट. सॉरी. तरी पण आपल्या मित्रांनी जी काही साथ दिली, सगळ्यांनी साथ दिली, त्याच्या पुढे जाऊन मी डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पूर्ण केलं. शिक्षणाची आवड म्हणून मी जॉबला जायचो. जॉबला मी सकाळी मला पहाटे 5 वाजता उठायला लागायचं, रात्री 7-8 वाजेपर्यंत माझा जॉब असायचा. पण शिक्षणाची आवड म्हणून मी पुढं 3 वर्षे MBA रात्री 10-10 वाजेपर्यंत कंप्लीट करायचो आणि दुसऱ्या दिवशी पहाटे पुन्हा जॉबला जायचो. असं करून मी माझं शिक्षण पूर्ण केलं. नंतर मी काही मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये जॉब केला. संपूर्ण जगामध्ये फिरण्याची संधी मिळाली. युरोपपासून अनेक देशांमध्ये फिरलो. भरपूर अनुभव कमावला, भरपूर लोकं कमावली. जी लोकं कमावली ती अजूनही माझ्या सानिध्यात आहेत, माझ्या संपर्कामध्ये असतात. आणि आयुष्याच्या एका वळणावरती पुन्हा एकदा वाटलं की जी काही स्वप्न राहिली ती पुन्हा एकदा जगूया आणि पुन्हा एकदा अभिमानाने मिरूया. कमीत कमी 100 लोकांना रोजगार देता यावा असं एक मनात स्वप्न बाळगलं. आणि एक आपण म्हणतो करिअरच्या एका उत्तुच्च शिखरावरती असताना मी त्या पदाचा राजीनामा देऊन माझी कंपनी चालू केली. ती पण लॉकडाऊनमध्ये चालू केली. आणि आज ह्या कंपनीला 5 वर्ष पूर्ण झालेत. आपल्या सगळ्यांच्या पाठिंब्यामुळे, आशीर्वादामुळे आमची कंपनी चांगली ग्रोथ करते. सगळ्यांनी आवर्जून बघायला या. ही माझी थोडीशी वैयक्तिक ओळख सांगितली. आमच्या या क्षेत्रामध्ये संपूर्ण भारतामध्ये एकमेव महाराष्ट्रीयन आणि मराठी माणूस मी आहे, याचा मला स्वतःला सार्थ अभिमान आहे. ह्या क्षेत्रामध्ये कोणी मराठी माणूस नाही. आणि हे संपूर्ण माझा छोटा फार जो काही प्रवास झाला याच्यामध्ये संपूर्ण श्रेय हे आपल्या गुरुजनांचं आहे. कारण लहानपणापासून त्यांनी जे काही संस्कार दिले त्या संस्कारांमुळे आज आपण टिकून आहोत आणि संस्कारांमुळेच आपण जागेवर आहेत. फार लांबची गोष्ट नाही सांगणार. साधारणतः एक महिन्यापूर्वी माझं एक प्रॉडकास्ट कदाचित काही लोकांनी बघितलं असेल. एक प्रॉडकास्ट आलं होतं. ते खूप दिवस माझ्या पाठीमागे लागले होते की तुमचा जीवन प्रवास सांगायचा आहे. तर मीडिया मराठी नको बोलले होते, इंग्रजी नको. म्हटलं माझं हिंदी काय एवढं काही खास नाही. तर ते म्हटलं की हिंदी खास नाही तर असं व्यक्ती आठवून बघा की ज्यांच्यामुळे तुम्ही हिंदी शिकलात. आणि मला मॅडमचा चेहरा समोर आठवला. आणि मॅडम दिवाळीच्या सुट्टीमध्ये असताना आपल्याला दिवाळीची सुट्टीचे वेध लागलेले असायचे आणि खडके मॅडम आपल्याला संपूर्ण पुस्तक लिहून आणायला सांगायचे आणि मनात चडफड व्हायची, भयंकर राग यायचा. पण आल्यानंतर पुन्हा मार खायला लागेल म्हणून सगळं संपूर्ण पुस्तक आपण उतरवायचं. पण त्या गोष्टींचा आज फायदा झाला. लहानपणी ज्या गोष्टी आपल्याला उमजल्या नाहीत म्हणून आपण
सगळ्यांनी विशेष बोलायचं म्हटलं तर सासवडे बाई आहेत वेटम मॅडम. त्या दिवशी मी फोन केला, म्हटलं मॅडम तुमचा मार खूप आठवतो. बाई बोललं तुला मारच आठवतो का रे? नाही, तुम्ही कौतुकाने घेतलेली पप्पीसुद्धा आठवते. म्हणजे मॅडमचं प्रेम करण्याचं एक विद्यार्थ्यांवरती प्रेम करण्याची एक पद्धत काहीतरी वेगळीच प्रकार होती. पुंदे सर शेजारीच राहिले होते, विश्वासराव सर, पंडित सर आज आपल्यामध्ये नाहीत. ह्या सगळ्यांची आवर्जून आठवण येते. सगळ्यांची मी नावं घेत नाही, पण आज तुम्ही जे आमच्यावरती संस्कार केले, आज आम्हाला जे उभं केलं आणि त्याच उमेदीवरती आज आम्ही इथं उभे आहोत आणि आम्हाला फार छान वाटतं आहे. याच्यामध्येच आपण गेट टुगेदरचा पण कार्यक्रम अरेंज केला. सुरुवातीला असं वाटलं 5-10 लोक येतील, असं करता करता 10चे 15, 15चे 20, 25, 50, आज 50 जण आपण एकत्र जमलोत. आणि ह्या गेट टुगेदरचा उद्देश हा शिक्षकांना मानवंदना देण्याचा तर आहेच, निश्चितच याच्यासाठीच आपण इथं जमलेलो आहोत की तुम्हाला तुमच्या ऋणांमधनं आम्ही उतराई होऊ शकत नाही, पण कमीत कमी आमचं प्रेमाचं प्रतीक फुलना फुलाचं पाकळी म्हणून आमचं एक ऋणातनं उतराई म्हणून आम्ही सगळे इथं जमलेलो आहोत. दुसरा एक उद्देश आहे जो मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी समजून घेतला पाहिजे का आपण आयुष्याच्या 45 ते 50 मध्ये आहोत आणि ह्या मधल्या कालखंडामध्ये काही लोक जवळ राहिली, काही लोक वेगवेगळ्या कारणाने मागे गेले. जसं मी आवर्जून सांगेल की सचिन, सुचेता, विजय, राहुल अशी आम्ही जे 4-5 मंडळी जे होतो लहानपणी, जे आम्ही एकत्र होतो, आजही आम्ही महिन्याला एकदा कमीत कमी भेटतो आणि आमची मैत्री तशीच आहे. तसं दत्ता आहे, विकास आहेत, माधव आहे, नवनाथ आहे, विकास, बरेच मित्र आहेत की ज्यांच्याबरोबर आम्ही भेटत असतो. पण ह्या गेट टुगेदरचा एक उद्देश मला असं वाटतं असा असावा की आपण आयुष्याच्या एका याच्यावरती आहोत, तर कोणाला ना कोणाला कोणत्या ना कोणत्या गोष्टीची गरज असते आणि गरजेसाठी नाही, गरज ही प्रत्येक वेळेस आर्थिक नसते, कधी कधी भावनिक असू शकते, कधी कधी एक गायडन्स पाहिजे असतो. कोणाला मुलाचं शिक्षण पूर्ण करायचं असतं, आपल्याला सांगायला कोण नव्हतं. आज मगाशी उल्लेख केला की आपल्यातला प्रत्येक क्षेत्रात कुठंतरी आहे. कोण राजकीय क्षेत्रात आहे, कोण वैद्यकीय क्षेत्रामध्ये आहे, कोण शैक्षणिक क्षेत्रामध्ये आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये लोक आहेत आणि ह्या संधीचा आपण फायदा घेऊ शकतो. कदाचित आपण एकमेकाची व्यावीसुद्धा होऊ शकतो. तर अशा बऱ्याच गोष्टी आयुष्यामध्ये होऊ शकतात. तर आपण एकमेकांबरोबर जर संपर्क ठेवला, आपण जर एकमेकांना मदत करू शकलो, की जगातल्या लोकांना आपण बाहेरच्या लोकांना मदत करतो, तर आपण आपल्या लोकांना का नाही मदत करू शकणार? आपण एकमेकाला मदत करूया आणि सगळे मिळून पुढे जाऊया. ह्या निमित्ताने एक सांगण्याची एक इच्छा व्यक्त होती. तसंच आपल्या सगळं एक ग्रुप मिळून आपण एक फाउंडेशन ओपन केलेलं आहे, दोस्त फाउंडेशन. तर ॲक्च्युली मराठीतला दोस्त हा शब्द नाही आहे, इंग्लिशचा दोस्त आहे. इज अ दोस्त फॉर डेव्हलपमेंट फॉर ऑपॉर्च्युनिटी सस्टेनेबल ट्रेनिंग ट्रस्ट, म्हणजे डेव्हलपमेंट, ऑपॉर्च्युनिटी, सस्टेनेबल आणि ट्रेनिंग अशी देणारी संस्था आहे. आणि आम्ही एक 4-5 मित्रांनी मिळून ही संस्था चालू केलेली आहे आणि मुख्य म्हणजे सगळे वर्गमित्रच आहेत, आज इथं बसलेले आहेत. कदाचित कोणत्या कारणामुळे तुमच्याशी संपर्क होऊ नाही शकला, तर अशी आमच्या ट्रस्टच्या वतीने पण कळकळीची विनंती राहील की आपण पण सभासद घ्यावं, बरोबर यावं. कोणते आर्थिक झळ आपल्याला पोचणार नाही याची मी ग्वाही देतो, पण या निमित्ताने आपण सामाजिक सेवा करू शकतो आणि समाजाप्रतीचं आपलं प्रेम किंवा ऋण व्यक्त करण्याची एक संधी आहे. आपल्याला जे छोटे छोटे गिफ्ट्स दिलेत त्याच्यामध्ये सभासद फॉर्मसुद्धा मी टाकलेला आहे. आणि कृपा करून मी सगळ्यांना एक विनंती करेल की घरी गेल्यानंतर ती बॅग टाकू नका. प्रत्येक गोष्टीचा बारकाईने विचार केलेला आहे. छोटा कागदसुद्धा आहे त्याच्यामध्ये, संस्थेची उद्दिष्ट पण आहेत, काही कविता पण केलेली आहेत. हे कवितेचं पानसुद्धा मी आवर्जून तुमच्यासाठी टाकले की कमीत कमी हे पान बघितल्यानंतर तुम्हाला आठवेल की आपला एक वर्गमित्र होता. तर असे एकदा बघून घ्या. आणि पुन्हा एकदा सर्व शिक्षकांना माझ्या स्वतःतर्फे आणि आमच्या संपूर्ण टीमतर्फे एक मानाचा मुजरा करतो आणि माझं छोटं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर दरम्यानच्या काळामध्ये आपले मित्र महेश वरपे यांच्या मुलीचं शिवविवाह सोहळा मोरया गार्डन मंगल कार्यालय वडगाव काशीबाग फाटा या ठिकाणी 14 मे रोजी आहे. सर्वांना त्यांनी आग्रहाची विनंती केलेली आहे. जसं आपण आज उपस्थित राहिलात तसं त्याच्या कन्याच्या शिवविवाहाच्या निमित्तानं आपण जर उपस्थित राहिलात, खरोखर त्याला त्या ठिकाणी समाधान मिळेल आणि तो अभिमानाने सांगेल की हा माझा 10वीचा क्लासमेट आहे आणि आवर्जून तो आज माझ्या कन्याच्या विवाह सोहळ्याला आलेला आहे. ही खऱ्या अर्थानं आपली श्रीमंती त्या ठिकाणी आहे. यानंतर आपण शिक्षण मनोगताकडं या ठिकाणी 35 मिनिटाचा तास आणि या 35 मिनिटाच्या तासामध्ये आपण
आणखी काय काय आणलं एकदा बघून घे सगळं. सगळ्यांना आपल्या गुरुजनांना गिफ्ट या ठिकाणी पुन्हा एकदा विजयने त्याच्या कंपनीच्या वतीनं दिलेलं आहे. खऱ्या अर्थानं दानशूर संपत्ती तर प्रत्येकाकडे असते, परंतु दातृत्व हा गुण मात्र कमी लोकांकडे त्या ठिकाणी असतो. आणि अतिशय 5 वर्षाचं कमी वयाची ही कंपनी, परंतु आज आपण पाहतोय त्या माध्यमातून 150 ते 200 लोकांना या ठिकाणी रोजगार उपलब्ध करून दिला आहे. आणि एक CSR फंड असतो आपल्या नफ्यातून आपण एक आणि हे गिफ्ट जे आहे ते गिफ्ट स्वतः त्यानं रात्री जागून आपल्या शिक्षकांसाठी तयार केलेलं आहे. दिवाळीला आपण पूर्वी गिफ्ट वाटायचो, ग्रीटिंग कार्ड त्याला आपण म्हणायचो. ते ग्रीटिंग कार्ड शिक्षकांसाठी स्वतः हाताने त्याने त्या ठिकाणी तयार केलेलं आहे. त्याचा कंपनीशी त्याचा काहीही काडीमात्र संबंध नाही. त्याने ते स्वतः वैयक्तिक त्या ठिकाणी बनवलेलं आहे. जोरदार टाळ्या वाजवून आपण त्याचं या ठिकाणी अभिनंदन करूया, आभार मानूया. ठीक आहे. यानंतर आपण शिक्षक मनोगताकडे त्या ठिकाणी वळतोय. विशेष गिफ्ट आहे, विशेष गिफ्ट एका विशेष व्यक्तीला, आणि मला असं वाटतं ते कदाचित तुम्हाला निश्चित आवडेल. अनावर नव्हते पण काळ्या होतो. आपण हे काय आहे आपण पाहूया. काळ्या फोटो त्या ठिकाणी आहे. छान फोटो त्या ठिकाणी विजयने उठून सापडला आणि त्याची फ्रेम करून त्या ठिकाणी मॅडमला दिलेला आहे. खरोखर एखाद्याचं मन कसं जिंकावं हे आपण विजय नव्हती, कोणतेही काही नव्हतं तरी बघा केवळ प्रामाणिकपणा आणि आपल्या कर्तव्याप्रती असणारी आपली जिद्द हेच या गोष्टीचं गमक आहे असं मला वाटते. केले असे आपले दत्ता वडेरावचे पिताश्री आणि ज्यांनी कळमगावचं सरपंचपद भूषवलं त्यांना विनंती आहे अगदी थोडक्यामध्ये आपलं मनोगत या ठिकाणी आपण व्यक्त करावं 2च मिनिटामध्ये. जागेवर घेतात आणि त्यांना घडवणारे गुरुजन यांचं जे एक आनंदी वातावरणामध्ये हा कार्यक्रम पाहत असताना जो वेगळ्या याच्यात वातावरणात मी स्वतः गेलो. पूर्वी असं काय आमच्या नशिबात नव्हतं, जे तुमच्या नशिबात आहे. भाग्यवान तुम्हीच आहात की ज्या गुरुजनांनी तुम्हाला घडवलं आणि ते घडवत असताना तुम्ही कुठलंही गमक न मनात ठेवता पूर्णत्वाने त्याच्यावर प्रयत्न करत तुमचं जीवन चांगल्या पद्धतीने घडवत आहात. आणि त्याचा परिपाक म्हणून ढगेंकडे पाहिल्यानंतर मला एक वेगळाच आनंद निर्माण झाला की वयाच्या 40, 45, 50च्या घरात एक छोटा माणूस शून्यातून नाही तरी परंतु थोडक्या वाटचालीत 100-200 कुटुंबांना उदरनिर्वाह देऊ शकतो आणि ते कुटुंब चालवू शकतो. याच्यात जो आनंद आहे, याच्यात जे सुख आहे आणि जे आत्मिक समाधान आहे ते तुम्हा प्रत्येकाकडनं अपेक्षित आहे. त्याचसोबत माझा मुलगा म्हणून मी सांगत नाही, तोही दिवसाला कमीत कमी 50-60 कुटुंबांना 100-125 लोकांना
दररोज काम देऊ शकतो आणि त्यांचा प्रपंच चालवू शकतो, हे मला आवर्जून सांगायचं आहे. त्याला कोणत्याही वेळेला मी फोन केला तर म्हणणार, बाबा थांबा जरा, मी अतिशय घाईत आहे, कामात आहे, मला वेळ नाही, संध्याकाळी मला फोन कर. आणि संध्याकाळी फोन कर तर म्हणणार, मी दमलो आहे, उद्या फोन कर. ही जी तुमची प्रत्येकाची मनोवृत्ती आहे ती तुम्हाला यशोमंदिराकडे घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही. आणि परमेश्वराने तुम्हाला सर्वांना यशाच्या मंदिराकडे, त्या कळसाकडे न्यावं अशी मी या ठिकाणी अपेक्षा करतो. गुरुजनांनी जे निस्वार्थीपणे मनाच्या अंतःकरणापासून, मनाच्या अंतःकरणाच्या देठापासून कुठलाही लाभ पाहिजे म्हणून तुम्हाला मार्गदर्शन केलं नाही, तर माझ्या वर्गातली, माझ्या समोरची मुलं घडली पाहिजेत आणि रॉकेटसारखी त्यांच्या जीवनात भरारी आली पाहिजे, ही मनात ठेवून किंवा हे काम करत असताना ही ऊर्जा त्यांनी जी तुम्हाला दिली, ती ऊर्जा अखेरपर्यंत तुम्हाला तुमच्या जीवनात 100% कामी येईल अशी अपेक्षा करतो. आणि या ठिकाणी थांबतो. मला बोलायला संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचं ऋण व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद सरपंच साहेब. यानंतर आपल्याला अध्यापन करणाऱ्या सासवडे मॅडम अतिशय मितभाषी आणि आपल्याला अतिशय तन्मयतेने अध्यापन करणाऱ्या, मराठी विषय अतिशय सोपा करून शिकवणाऱ्या, 5वी 6वी 7वीला मराठी विषयाचं अध्यापन केलं आणि खऱ्या अर्थानं आपल्याला आपली जी मातृभाषा आहे, मातृभाषा जरी असली तरी ती खूप अवघड आहे आणि म्हणून ती शिकवणं इतकीही सोपी गोष्ट नाही, पण ती देखील सोपी करून शिकवण्याचं काम मॅडमने या ठिकाणी केलं. मॅडमला विनंती आहे की आपलं मनोगत आपण व्यक्त करावं. तिथून करा मॅडम. तुमच्या निस्वार्थ प्रेमामुळे भरभरून जे प्रेमाचा धबधबा तुम्ही आज आमच्या पुढं सादर केला, खरं धबधबाच म्हणावा लागेल. प्रेमाचा, स्नेहाचा, नंतर आपुलकीचा हा धबधबा तुम्ही आमच्या पुढं जो ओतला, त्यामुळे आम्ही खूपच आनंदी झालो, प्रफुल्लित झालो. तर सगळ्यांचे आभार, संयोजकांचे आभार. मला तो 5वीचाच वर्ग अजून आठवतो. विजय ढगे मला अजूनही आठवतं की प्रयोगशाळेमध्ये मी प्रयोग दाखवायला न्यायची. त्याच्यामध्ये इतकी त्याच्यामध्ये उत्सुकता असायची किंवा जिज्ञासा वृत्ती त्याच्यामध्ये तेव्हापासूनच होती. तेव्हाच मला वाटलं होतं की हा नक्की काहीतरी वेगळाच विद्यार्थी होणार, काहीतरी मोठा होणार, ही मी त्याच वेळी ओळखलं होतं. खूप जिज्ञास. सगळ्या विद्यार्थ्यांचे चेहरे मला अजूनही आठवतात ते आणि नावंसुद्धा आठवतात ते. मी बऱ्याच शाळा फिरले, पण कळमचे विद्यार्थी नावासकट माझ्या लक्षात राहिलेत. सुचेता घोडेकर, काय सांगावं. जिल्हा पातळीवर वक्तृत्व स्पर्धा होती. माझी मुलगी 6 महिन्याचीच होती, तर तिला घेऊन आम्ही तिथं 3 दिवस राहिलो होतो. त्यावेळी तिथं जिल्हा पातळीवर पहिला नंबर आला होता वक्तृत्व स्पर्धेत. तो दिवस मला अजूनही आठवतो. म्हणजे शिक्षकांनी जे प्रयत्न केले त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी सुद्धा तेवढाच प्रतिसाद दिला. आमचं कार्य आहे, पण तुम्ही सुद्धा तितकाच प्रतिसाद दिला. शिक्षक सगळ्यांना सारखं देतात, पण प्रत्येकाची घेण्याची कुवत ही वेगवेगळी असते, नाही ना. प्रत्येकाचं पात्र वेगवेगळं आहे. आणि मला वाटतं इतकी सुंदर बॅच मी पहिल्यांदा आपल्या जीवनामध्ये, इतकी सुंदर, इतकी यशस्वी बॅच खूपच पहिल्यांदाच पाहिली मी अनेक सर्व्हिस बरीच झाली, पण इतकी यशस्वी बॅच मी पहिल्यांदाच पाहिलेली. सुचेता घोडेकर आहे आपली, पल्लवी कुलकर्णी सरांची, नाही ती ही शमाने तर माझ्या मुलांना खूप छान सांभाळलं, इतकं छान सांभाळलं तिच्या आईने, आणि त्यामुळे मी सर्व्हिस करू शकले. तिने खूप प्रेम दिलं आमच्या मुलांना सांभाळायला कोण नव्हतं. जसं विजय ढगेच्या आईने जे संघर्ष केला प्रपंचासाठी, तितकाच संघर्ष माझ्या जीवनामध्ये सुद्धा होता. आणि या संघर्षामध्ये मला कळम गावाने आणि तिथल्या व्यक्तींनी खूप म्हणजे खूप प्रतिसाद दिला, सहकार्य केलं, त्यामुळे मी इतकी सर्व्हिस करू शकले. त्याच्यानंतर प्रत्येक विद्यार्थी डोळ्यासमोर उभा राहतो. विजय ढगे असेल, विजय भोसले असेल, अनेक विद्यार्थी मला अजूनही डोळ्यासमोर उभे राहतात ते.
आणि तुम्ही जे आम्हाला सहकार्य केलं, मला वाटतं आम्हाला जास्त करून मारायची सुद्धा फार वेळ येत नव्हती, कारण तुम्ही ती त्रासच आम्हाला फार देत नव्हते आणि सिन्सिअर विद्यार्थी होते सगळे. आणि सिन्सिअर असल्यामुळे तुम्ही आत्ता एवढे मोठे होऊ शकला. आपल्या जीवनाला वाढ देण्यासाठी, यशस्वी होण्यासाठी कोणीतरी आपल्याला टर्निंग पॉईंट असावा लागतो, नाही का? तर शिक्षकाचं हे काम आहे. तसं माझ्या जीवनामध्ये पण एक शिक्षक होते. माझं शिक्षणसुद्धा पुण्यात झालं होतं. मी पण 10वीमध्ये क्लासमध्ये फर्स्ट आले होते. तर माझं एक स्वप्न होतं की सायन्स घ्यावं, काहीतरी मोठं व्हावं. पण घरची परिस्थिती एवढी काही चांगली नव्हती. त्यावेळी क्लासच्या सरांनी सांगितलं की हिला D.Edला घाला, हिच्यामध्ये गुण आहेत, तुम्ही तिला घाला. तर शिक्षकांना पण वाटलं की जाऊ दे, एक हुशार विद्यार्थी शिक्षक होतो, मग चांगली गोष्ट आहे. त्यांनी मला सुद्धा खूप प्रोत्साहन दिलं, त्यामुळे मी शिक्षिका होऊ शकले. आणि मला आज खूप आनंद वाटतो की तुमच्यासारखे एवढे प्रफुल्ल आनंदी चेहरे आम्हाला पाहायला मिळतं. ते दुसऱ्या क्षेत्रात असतो तर इतका आनंद आम्हाला कुठंच मिळाला नसता. कुठल्याही क्षेत्रात तुम्ही पहा, इतका आनंद कधीच मिळत नाही. आज जो आम्हाला आनंद मिळाला सकाळपासून, तो आम्हाला जीवनामध्ये आमच्या खूपच म्हणजे त्याचं वर्णनसुद्धा आम्ही करू शकत नाही, इतका तुम्ही आम्हाला आनंद दिला. तुमच्या ह्या जीवनामध्ये तुम्ही असेच पुढं जा. विजय ढगेचं तर कौतुक करावं तेवढंच कमी, शब्दच अपुरेत. त्याने सुद्धा खूप संघर्ष केला. तो सुद्धा माझ्या शेजारीच राहिला होता. त्याच्यानंतर पल्लवी सुद्धा माझ्या शेजारी राहिला होती. खूप संघर्ष केलेला आहे त्याच्या आईने, कुटुंबाने, आणि त्यामुळे त्यांनी त्याच्या कष्टाचं खूप चीज केलेलं आहे. त्याच्या आईला आज खूप आनंद वाटत असेल की माझा मुलगा एवढा मोठा झाला. मला वाटतं की आज प्रीतीला सुद्धा तू आणायला पाहिजे होतं. आणलं असतं तर खूप छान वाटलं, आणखीन आम्हाला आनंद वाटला असता. तू एकदा नक्कीच कुटुंब घरी आहे. त्याचा आणि माझा बऱ्याच वर्षापासून कॉन्टॅक्ट आहे. बरेच विद्यार्थ्याचं आहेत असं, कारण मी नंतरसुद्धा पुन्हा 4 वर्ष कळमलं होते. त्यावेळी विद्यार्थी सांगायचे, मॅडम आमच्या काकांना तुम्ही शिकवायला होत्या, आमच्या आईला शिकवायला होत्या, वडिलांना शिकवायला होत्या, असे बरेच विद्यार्थी सांगायचे. तर आम्हाला पण खूप आनंद वाटतो की तुम्ही इतक्या मोठमोठ्या पदावर गेलेत. आणि आमच्या ह्या शिक्षकी पेशाचं आज खरंच मोल झालेलं आहे. आमच्या ह्या पेशाचं खरंच महत्त्व आम्हाला आत्ता पटलं आहे की आम्ही शिक्षकी पेशा असल्यामुळे आम्हाला इतका आनंद मिळतो, इतकं भरभरून निस्वार्थी प्रेम मिळतं. त्याबद्दल आम्ही सगळ्या विद्यार्थ्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद. तुम्ही आम्हाला बोलवलं, सत्कार केला. तुमचं हे प्रेम आम्हाला प्रत्येक कृतीतून दिसलं. सुचेताने तर स्वतः आम्हाला जेवणाची ताटं आणून दिली. म्हणजे किती त्यांच्यामध्ये निस्वार्थीपणा आहे आणि साधेपणा आहे, गर्व नाही, अहंकार नाही. ती तर स्त्रीरोग तज्ज्ञ आहे, तिचा माझा नेहमी कॉन्टॅक्ट असतो. तिचं कार्य तर फक्त वैद्यकीय क्षेत्रापुरतं मर्यादित नाही आहे. मी तिचं खूप व्हिडिओ वगैरे पाहते. तर सामाजिक कार्यसुद्धा ती खूप करते. फक्त वैद्यकीय आपलं सेवा करणे, पैसे मिळवणे एवढं तिचं उद्दिष्ट नाही आहे. तर ती खूप समाजसेवासुद्धा करते. लहान मुलांनासुद्धा अनेक शिक्षणासाठी वगैरे मदत करते. मध्ये ती निवडणुकीला सुद्धा उभी राहिली होती, पण जाऊ दे, तिचं ते क्षेत्रच नव्हतं, मी तर म्हणते. आहे की नाही? तिचं आपलं वैद्यकीय क्षेत्र आणि समाजकार्य हेच इतकं मोठं आहे की राजकारणाची सुद्धा तिला काय गरज वाटत नाही. तर तुमच्या ह्या कार्यासाठी आमच्या सर्व शिक्षकांकडून खूप खूप धन्यवाद. मनापासून तुम्ही असेच मोठे व्हावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तुम्हाला भरभरून उदंड आयुष्य मिळो, चांगले तुमची विकास व्हावं, प्रगती व्हावं. तुम्ही तुमच्या कुटुंबाकडे लक्ष द्या, कुटुंबाची प्रगती साधा, कुटुंबाला प्रेम द्या. आणि आपलं जे तुम्ही आता 50शी जवळ आलेला आहात, तर आपल्या देशामध्ये पर्यटनसुद्धा खूप छान आहे. तर त्या पर्यटनाचा तुम्ही भरपूर आनंद घ्यावा अशी माझी इच्छा आहे. कारण 60च्या पुढं वय झाल्यानंतर आपल्याकडे पैसा असतो, पण आपले हातपाय चालत नाही. त्यामुळे ह्या वयात तुम्ही थोडंसं पर्यटनसुद्धा करा. आपला देश हा विविधतेने नटलेला देश आहे. आपल्या देशामध्ये इतकी सुंदर सुंदर ठिकाणे आहेत की फॉरेनला जाण्याची सुद्धा आवश्यकता नाही आहे. इतकी सुंदर सुंदर ठिकाणे आहेत. तर त्या ठिकाणी तुम्ही वर्षातून निदान एकदा तरी ट्रिप काढा, फॅमिली ट्रिप काढत जा. कारण हेच वय आहे तुमचं थोडंसं फिरण्याचं. वेळात वेळ काढून आपण खूप बिझी आहोत, पण आपल्या कुटुंबासाठी, आपल्या स्वतःसाठी सुद्धा वेळ काढा. आपलं आयुष्य निरोगी ठेवा, प्राणायाम करा, योगा करा. आपलं आयुष्य, आपलं शरीर चांगलं ठेवा, मन आनंदी ठेवा.
तुम्हा सगळ्यांना तुमच्या भविष्य काळासाठी खूप खूप शुभेच्छा. एवढं बोलून मी थांबते. आताच कार्यालयाकडून काही सूचना प्राप्त झालेल्या आहेत की 6 वाजता त्यांचा दुसरा कार्यक्रम या ठिकाणी आहे आणि म्हणून आपली तशी नियोजित वेळ 5 वाजताचीच होती. त्याच्यामुळं थोडंसं आपल्याला आता मर्यादा आहेत. विनंती आहे की आपण थोडक्यात आपलं मनोगत या ठिकाणी, खरं तर आम्हाला तुम्हाला दिवसभर ऐकायचं होतं, परंतु आम्हाला यायलाच थोडासा उशीर झाला आणि त्यामुळे थोडासा कार्यक्रम लांबत गेलेला आहे. तर त्याबद्दल दिलगिरी आहे. यानंतर वेटर मॅडम यांना विनंती करतो की आपलं मनोगत आपण या ठिकाणी थोडक्यात शॉर्ट बट स्वीट व्यक्त करावं. वेटर मॅडम. तर सगळे विद्यार्थी असे चेहरे पाहत होते आणि माझ्या डोक्यात असं क्लिक होत होतं. आणि काही वेळानंतर मला त्या पोरांची नावं आठवायला लागली. तुमचं बालपण माझ्या डोळ्यासमोरून तरळून गेलं. इतका आनंद झाला मला की मला त्यावेळीचे दिवस आठवले. त्यावेळेला मी सुद्धा खूप आनंदी असायची, तुमच्यामध्येच असायची, सतत खेळायला. कधी ऑफ तासाला मी कधी स्टाफ रूममध्ये बसले नाही. तुमच्यामध्ये मुलांना आठवत असेल कबड्डी खेळायला, खो खो खेळायला, यांच्यामध्येच असायची. मला असं कधी असं वेगळं मी मुलांपासून कधी राहिलेच नाही. होता तापट स्वभाव. वर्गात असले ना की मुलांना यावं आणि थोडंसं तापट स्वभाव असल्यामुळं नाही आलं की माझ्याकडून मारहाण व्हायची. पण त्या पाठीमागं काही कटुता नव्हती. त्या पाठीमागं एक प्रेम होतं की मुलांना आलंच पाहिजे, हे प्रेम होतं. आता दत्त मगाशी म्हटला की टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही. हे टाकीचे घाव अगोदर सोसावे लागतात, त्यानंतर देव पण प्राप्त होतं. आणि माझी मुलं, बापरे इतकं प्रेम. अरे मी जोपर्यंत सर्व्हिसमध्ये होते ना तोपर्यंत काय वाटत नव्हतं. जेव्हा मी रिटायर झाले त्यावेळेला मला माझ्या सर्व्हिसमध्ये असल्याची ही जाणीव झाली की आपण किती आनंदी होतो. या मुलांमध्ये किती प्रेम मिळत होतं. अरे आम्ही 1% प्रेम दिलं तर तुम्ही 100% प्रेम तुमच्याकडून आम्हाला मिळत होतं. एवढं प्रेम, हे प्रेम जगामध्ये कोणत्याही नोकरीमध्ये मिळू शकत नाही. आपला संबंध सतत ह्या सजीव मुलांशी येतो. जेवढं तुम्ही द्या त्याच्या 1000 पट मिळवा, एवढं प्रेम तुमच्यामधून मला मिळत होतं. आणि इतकं मला डिप्रेशनमध्ये गेल्यासारखं. अरे मला काय वाटायचं की मी जेव्हा रिटायर झाले ना त्यावेळेला शाळेत असले ना की एखाद्या मुलाला आवाज दिला ना की 10 मुलं धावत पळत यायची, मॅडम 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 करत. परत ती घरी अवस्था नव्हती ना. 10 वेळा आवाज दिला तरी एकदा परत उत्तर येत नाही. आणि हा जो विरोधाभास होता ना, या विरोधाभासामुळे मी फार दुःखी व्हायची. बरेच मी अशी चर्चाही करायची, अहो मॅडम या गोष्टी आता तुम्ही समजून घेतल्याच पाहिजेत, ॲक्सेप्ट केल्याच पाहिजेत. याला जीवन असे नाव, हे असं जीवन असतं. परंतु इथं आल्यानंतर मला म्हणजे एक वेगळं विश्व मिळालं. इतकी ज्या ठिकाणी आनंद, प्रेम, उत्साह सर्व काही भरभरून मिळतं. खूप छान वाटलं. आल्यापासून माझ्या चेहऱ्यावरचं हास्य कमी झालं नाही. मॅडमना म्हटलं अहो हसून 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 म्हणजे गाल दुखायला लागले आज. म्हणजे इतकी आनंदी होते मी. लहानपणचे तुमचे किस्से फार असे सतत असे मागं पुढं आमच्यात पुढं सर्व विद्यार्थी. काही घाबरायचे, काही जवळ यायचे नाही, काही निर्भीड असायचे, धिटा असायचे. ते जवळ यायचे मॅडम मॅडम करीत. त्याच्यामध्ये लई चुलबुला होता हा विजू. आता मॅडम म्हटला तो, पण तो लई कॉमेडियन होता. आठवतंय ना, अशा खूप हे करायचा, म्हणजे कॉमेडी करायचा तो, ते मला आठवतं. आणि मॅडमशी सतत माझा संबंध असायचा. त्यानंसुद्धा, विजूनीसुद्धा, मॅडमनी जसं स्ट्रगल केलं तसं विजयनीसुद्धा खूप स्ट्रगल केलं आहे. बरेच विद्यार्थिनी आहेत. आता हे पल्लवीचे मिस्टर माझे स्टाफ मेंबर होते, वाडेकर सर. त्या वाडेकर सरांना मी सर कधीच म्हणले नाही, जावई बापू म्हणायची. माझ्या पल्लवीचे मिस्टर आहेत. म्हणजे ह्या मुलांना तुम्ही जे विद्यार्थी आहात
हे विद्यार्थी नसता माझी मुलं आहेत असं मला वाटायचं. परत प्रत्येकाने यशाच्या उत्तुंग शिखरावर तुम्ही गेलेला आहात. खूप बोलायला खूप तरबेज. दत्ता तो किती सुंदर भाषण केलं दत्ताने, आहे ना. प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रामध्ये खूप छान अशी प्रगती केलेली आहे. प्रत्येकजण खूप छान. आणि जरी कोणी सर्व्हिसला नसेल, तुम्ही असं समजू नका की मी सर्व्हिसला नाही. तुम्ही सुद्धा तुमचं कुटुंब अत्यंत सुंदर असं घडवा. काही समाज घडवताय, तुम्ही कुटुंब घडवा. सर्वांना माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा. तुषार एकदा मला भेटला होता, मला वाटलं हिरोच झालाय की काय. तुषार थोरात आला, जवळ आला, मॅडम मॅडम. अरे हां मी तुषार थोरात. अरे तू हिरोच झालायस. म्हणजे मुलं कधीही भेटल्यानंतर जवळ येतात, आनंदानं बोलतात, हसतात, इतकं म्हणजे प्रेमाने जवळ येतात. आणि हीच आमची प्रॉपर्टी रे. मी दुसऱ्या प्रॉपर्टीला किंमतच देत नाही, खरंच सांगते. प्रॉपर्टी कोणती तर प्रेम मिळवणं. ज्याला जास्त प्रेम आहे त्याची ती सर्वात मोठी प्रॉपर्टी आहे, सर्वात मोठी प्रॉपर्टी. आणि आमची प्रॉपर्टी म्हणजे तुम्ही आहात. तुम्ही जसजसं जेवढ्या उंच ह्याच्यावर जाल, शिखरावर जाल, तेवढं आमचं ऊर भरून येणार. आमची आनंदानं छाती भरून येणार. आम्ही अभिमानानं सांगणार की माझी पोरं एवढ्या उंच म्हणजे पदावर आहेत, बिझनेसमॅन आहेत, इंजिनियर आहेत. आता ह्यानं सचिननी सांगितलं, संजूनी सांगितलं. संजू म्हटलं मॅडम मी तो पण त्यांनीसुद्धा स्वतंत्र असं हेच केलं, सुरू केलं आहे. त्याच्या हाताखालीसुद्धा 800-900 मुलं आहेत. बऱ्याच मुलांनी सांगितलं जवळ येऊन. अरे जेवढं तुम्ही सांगाल तेवढा आम्हाला खूप फार मोठा अभिमान वाटतो. आणि अशीच तुमची प्रगती व्हावी यासाठी खूप 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 शुभेच्छा. आता विरा करंदीकरांची मला कविता आठवते. तुम्हाला माहिती आहे का रे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेणाऱ्याने घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. तशाच पद्धतीने तुम्ही आमचे हात घेतलेले आहात. खूप खूप शुभेच्छा. 2 शब्द संपतो. अरे बाळांनी याने तर अगदी म्हणजे पिढ्या घडवायला सुरुवात केली. जरा मागं होता नाही, खूप सुंदर मुलं घडवतो त्याने. स्कॉलरशिपला कितीतरी मुलं घडवलेली आहेत. आणि पिढ्या घडवण्याचं काम माझं विकास बाळ करत आहे. त्याला सुद्धा खूप धन्यवाद मॅडम. असंच प्रेम, असाच आशीर्वाद आमच्या पाठीशी आपला सदैव या ठिकाणी असू द्यात. धन्यवादासारखे खूप आहे. आणि आज तुमच्याही भावना खूप दाटून आलेल्या आहेत. आणि वेळसुद्धा तसा आपल्याकडे थोडासा अपुरा आहे, त्यामुळे थोडंसं आम्हाला तुम्ही समजून घ्यावं. यानंतर लांडे सरांना विनंती करतो की आपण इंग्रजीचे शिक्षक असाल तर आम्हाला इंग्लिश समजेल किंवा समजणार नाही, त्यापेक्षा मराठीतूनच जास्त बोलण्याचं अपेक्षित आहे. विनंती आहे सरांना की आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. आमच्या सर्व शिक्षकांच्या वतीने आभार मानतो. माझ्याकडं मी फक्त कळमला 2च वर्ष होतो पहा. आणि त्या कालावधीमध्ये शरदराव भालराव हे सरपंच होते. त्यांची फार मोठी ताकद माझ्या पाठीमागे होती. माझे सर काम म्हणजे कामच झालं पाहिजे. आणि मग मी त्याचा ध्यासच घेतलेला होता की वेळ अजिबात वाया घालायचा नाही. म्हणून मी वर्गात सुद्धा जाताना एक पाय दारात एक पाय आतमध्ये, लगेच पोरांना विचारायला सुरुवात करायची. ॲक्टिव्हच राहायची पोरं आणि मुलीसुद्धा. आणि इंग्रजी विषय असल्या कारणानं शिक्षाही करावंच लागायची. तिथं मुळमुळीत धोरण चालत नाही. जर एक शिक्षकांनी जर दुर्लक्ष केलं, एक पिढीचं वाटोळं जर केलं तर सगळंच समजायचं. हे ध्येय मी लक्षात ठेवलं होतं. आणि कर्मवीर अण्णांनी तीन एम सांगितले होते पहा, की मनगट आणि मेंदू हे पॉवरफुल पाहिजे माणसाचं. मनगट आणि मेंदू. तसं विजय ढग यांनी त्यांची मुलाखत मी ऐकली. त्या मुलाखतीमध्ये त्यांनी 5 एम सांगितलेले आहेत. मॅन, मटेरियल, मशीन, मनी
आणखी एक आहे पहा, असे 5 एम त्यांनी अंगी बाळगले आणि त्यांनी विकास म्हणजे नुसता स्वतःचाच विकास केला नाही, तर जवळजवळ 200 कुटुंब त्यांनी वाचवले, त्यांना रोजगार दिला. आणि असेच माझे विद्यार्थी जर असे घडत राहिले तर आमच्यावर मुठमुठ असं माऊस वाढत असतं, आणखी आयुष्य आमचं वाढतं. तर माझा विद्यार्थी आज किती उंच पदावर जाऊन पोहोचला. मी ती मुलाखत 2-4 जणांना ऐकायला दिली. आमचा विद्यार्थी कशा पद्धतीने घडला आणि काय करून दाखवलं त्यांनी. स्वतःसाठी जो स्वतःसाठी जगला तो मिळाला, जो दुसऱ्यासाठी जगला तो जगला समजायचं. तसंच मला सुचिताचा सुद्धा अभिमान वाटतो. त्यावेळेस तिने वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतला होता आणि जिल्ह्यामध्ये आपल्या शाळेचा नंबर आला. तिथं शिक्षणाधिकारी म्हणले अशी कोणती शाळा आहे ती मला पाहायला यावं लागणार आहे का. ग्रामीण भागातील विद्यार्थी जिल्ह्यामध्ये पाहायला येतो, तर शिक्षणाधिकारीसुद्धा येऊन भेटून गेले होते आपल्या शाळेला. त्यावेळेससुद्धा खूप आनंद झाला होता. आणि विकास कानडे त्याचप्रमाणे भोसले आपले, तसेच हे जे कार्यक्रमाचे ज्यांनी आपल्याला लय म्हणजे बक्षिसाचा म्हणजे याचा वर्षाव केला, जणू काय पुरंच आला अशा पद्धतीने काय करू आणि काय नको शिक्षकासाठी असं त्यांना वाटलं. विजय ढगे त्यांनी जसं जादूगारांनी पोतडीतून एक एक वस्तू बाहेर काढावी तसं त्यांनी करून दाखवलं. म्हणजे ते एक सरप्राईज गिफ्ट होतं आणि त्यांचं ते मोटिव्ह आहे, लेट अस गो टुगेदर. आपल्याला एकत्र म्हणजे जायचं आहे सगळ्यांना. कशासाठी जायचं? विकास करण्यासाठी. स्वतःचा करायचा, इतरांचा पण विकास करायचा. आपण समाजाचे ऋणी आहोत हे विजय ढगेंनी आपल्याला दाखवून दिलं. आणि म्हणून मला सर्व माजी विद्यार्थ्यांचा 92-93च्या सर्व माजी विद्यार्थ्यांचा सार्थ असा अभिमान वाटतो. तुम्ही आम्हाला या ठिकाणी बोलवलं, आमचं स्तुत्य असं यथोपचाराने स्वागत केलं, त्याबद्दल आम्ही सर्वांच्या वतीने मी तुमचं सर्वांचा आभार मानतो आणि माझं मनोगत थांबवतो. जय हिंद. आम्हाला सगळ्यांना हेवा वाटतोय की प्रत्येक वेळी विजय ढगे, विजय भोसले, सुचेता भालेराव, सचिन भालेराव, जितेश फरोदिया यांचाच उल्लेख होतोय. आमचा उल्लेख मात्र तसा तुरळक होतोय. आज आम्हाला असं वाटतं की आम्ही अभ्यास केला असता, आम्ही यांच्या बरोबरीने असलो असतो तर आमचाही आज त्याच पद्धतीने उल्लेख झाला असता. परंतु सर 5ही बोटं सारखी नाही, त्याच्यामुळे आपणही जरा समजून घ्या. कारण आमची परिस्थिती तशीची थोडीशी घरची असेल किंवा बाकीच्या गोष्टी असतील थोड्याशा कमी होत्या, पण तरी देखील आम्ही आमच्या मित्राकडे बघून आणि आमच्या सगळ्या त्यांनी देखील आम्हाला चांगल्या प्रकारची साथ दिली. अगदी डब्यातलं कधी आम्ही डबा आणला नाही तर डब्यातलं सुद्धा आम्हाला त्यांनी या ठिकाणी खायला दिलं. इतकं प्रेम या मित्रांनी आम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. निश्चितपणानं आज कुणी शेती करतं आहे, कुणी नोकरी धंद्याच्या निमित्तानं स्वतःचा व्यवसाय आहे, परंतु आपापल्या ठिकाणी अतिशय समाधानी आहे. आणि म्हणून विजय ढगे आज स्वतः यशस्वी उद्योजक आहेच, पण त्याच्यामध्ये एक सुप्त असा साहित्यिक देखील लपलेला आहे. अगदी एखाद्या कविता करायचा, कळममध्ये मला भेटायचा, मला म्हणत चल तुला भेळ सांगतो, चल तुला मी चहा सांगतो, पण माझी कविता एवढी आहे आणि मला वेळ नाही, नाही चल तुला मी भेळ सांगतो. म्हणजे इतकं म्हणजे आपल्यामध्ये जे काय आहे म्हणजे खऱ्या अर्थानं आम्ही त्याला प्रोत्साहन देण्याचं काम त्या ठिकाणी केलं. म्हणून आज तो आमच्यामुळं आज यशस्वी उद्योजक त्या ठिकाणी आहे. निश्चितपणानं आमचा तुला सार्थ अभिमान त्या ठिकाणी आम्हा सगळ्यांना तुझ्याबद्दल आहे. यानंतर मी आदरणीय पोंदे सर यांना मी विनंती करेल की आपलं मनोगत आपण या ठिकाणी व्यक्त करावं. पोंदे सरांच्या बाबतीत म्हटलं तर गेले 9 वर्ष आम्ही आणि पोंदे सर शेजारी त्या ठिकाणी राहिला होतो. गेल्यानंतर सरांना मी पाहिलं, सर ओळखलं का? सर म्हणले कोण? म्हटलं विजय ढगे, विजय भोसले त्यांची बॅच. हां ती बॅच का? ओके कोण? मग विकास कानडे. आणि मग तेव्हापासून जो आमचा घरोबा तयार झाला, आज देखील आज आम्ही एकमेकाच्या सुखदुःखामध्ये त्या ठिकाणी सहभागी असतो. आणि खऱ्या अर्थानं आजही मी पाहिलं की सरांची 9 वाजता गाडी स्टार्ट व्हायची, जादा तास जिथं जे व्हायचे तेच ते मग आर्वीमध्ये असतील किंवा मग
निरगुड्यामध्ये असतील किंवा सावरगावमध्ये असतील, अतिशय जादा तास घेऊन विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम शेवटच्या क्षणापर्यंत सरांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि विशेष सांगायचं म्हटलं तर सध्या सरांना अध्यात्माची देखील आवड आहे. कोणतंही कीर्तन असू द्या, एक धार्मिक कार्यक्रम असू द्या, सर त्या ठिकाणी आपली हजेरी लावल्याशिवाय राहत नाही. गणिताचा शिक्षक, विज्ञानाचा शिक्षक, पण त्याला धार्मिकतेची जोड खऱ्या अर्थानं आमच्या बोंदे सरांनी त्या ठिकाणी दिली. सरांना विनंती आहे आपलं मनोगत या निमित्तानं आपण व्यक्त करावं. त्यासाठी आम्हाला उपस्थित राहण्याची जी संधी मिळाली त्याबद्दल मी आपला शतशः ऋणी आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की वेळेचं बंधन आता फार आले. तसं तुम्हाला सर्वांना अनुभव आहे की वेळ ही माझ्याकडं कधीच पाळली गेली नाही. एकदा तास सुरू झाला की किती वेळ चालायचा हे तुम्हालाही माहीत आहे. दुपारचे तास असायचे 3 ते 5, 2-2 तास घड्याळी तास चालायचा. मुलं कंटाळायचे पण मला कंटाळा येत नसायचं. असो, पण आता बोलण्याचं इथं बंधन आहे, त्याच्यामुळं थोडंसं उरकतं घ्यावं लागेल. 92-93ची फार मोठी जशी तुमची आठवण आहे तशी माझी पण आठवण आहे. आणि त्याचे साक्षीदार माननीय माजी सरपंच शरद शेठ वालेराव माझ्या लग्नाला आले होते 92 सालामध्ये. 2 जून 1992ला माझं लग्न झालं. आणि त्यावेळेस सरपंच साहेब आमच्या गावाकडे आले होते लग्नाला, आवर्जून उपस्थित राहिले, त्याबद्दल धन्यवाद. आज मानतो कारण 33 वर्ष झालीत आणि मी आनंदी आहे म्हणून तुम्ही धन्यवाद. तुमचे आशीर्वाद होते. आशीर्वाद असल्यामुळं आनंदात जीवन गेलं. असो, आता या ठिकाणी सर्वांचे उल्लेख सर्वांनी केलेलेच आहे, पण माझं वैयक्तिक मत असं आहे की विद्यार्थी हा शिक्षकापेक्षा कधीही मोठा व्हावा ही माझी अपेक्षा आहे. आणि त्याप्रमाणे तुम्ही निश्चितपणे माझ्यापेक्षा 100% मोठे आहात. मोठे म्हणजे वयाने नाही, वयाने मी मोठा आहे, पण तुम्ही पदाने मोठे आहात, कर्तबगारीने मोठे आहात. आणि मग त्याच्यासाठी एक उदाहरण आपण विचारात घेतो पहा, रस्त्याचं. शिक्षक म्हणजे रस्ता आहे आणि तुम्ही पांतस्थ आहात. पांतस्थानी पुढे जायचं असतं, रस्ता जागेवरच राहत असतो. एखादा साईडला पडला तर त्याचं वाटोळं होतं आणि पुढे गेला तर तो पुढेच जातो. आणि म्हणून असं या ठिकाणी आपल्याला विचार करावा लागतो. दुसरी गोष्ट अत्यंत महत्त्वाची मला या ठिकाणी सांगायची की आपला जर DNA चांगला असेल तर पुढे ॲटोमॅटिक त्याचे ती तुम्हाला गुणसूत्र पाहायला मिळतातच. की जसं ढगे सर अत्यंत मनुष्यप्रिय, म्हणजे प्रत्येकाशी मैत्री, तेच गुण विजयमध्ये आले. भाषण करणारी सुचेता, आणि तुम्ही पाहिलं असेल गुरुजींनी बरोबर मुद्दा मांडला बा कानडे विकास सरांनी. मी त्यांचं स्टेटस नेहमी बघतो, इतके विद्यार्थ्यांसाठी झटतात. खूप आनंद वाटतो की खरंच आपलं कुणीतरी काहीतरी घेतलं आणि काहीतरी काम करतात विद्यार्थ्यांसाठी. रात्रंदिवस त्यांच्या डोक्यामध्ये तो विचार असतो की आपला विद्यार्थी स्कॉलरशिपला लागला पाहिजे, आपला विद्यार्थी मंथनसाठी लागला पाहिजे, आपला विद्यार्थी भाषणामध्ये आला पाहिजे. अहो, एवढं विविध अंग असणं फक्त प्रायमरी शिक्षकच करू शकतो तांबे मॅडम, दुसरं कोणी करू शकत नाही. हायस्कूलच्या शिक्षकाला नाही जमत, ते लक्षात घ्या. आणि म्हणून असेही गुण आहेत. काही शेतकरी बांधव आहेत, त्यांना मी विचारलं, काहींना विचारलं, तू द्राक्ष लावलेस काय रे? कारण आता नवीन नवीन व्हरायटी येतात, त्या व्हरायटी तुम्ही जोपासा, चांगली शेतीची प्रगती करा. त्याचप्रमाणे हा जो कार्यक्रम आपण या ठिकाणी केला, तर हा कार्यक्रम तुमचा भेटण्याचा नाही, फक्त नीट लक्षात घ्या, तुमच्यामध्ये बंध निर्माण व्हावे याच्यासाठी हा कार्यक्रम आहे. आणि हा बंध शेवटपर्यंत राहावा असं बॉन्डिंग तुमचं या ठिकाणी निश्चितपणे तयार झालं असेल याची मला खात्री आहे. त्याचप्रमाणे या निमित्तानं आपण या एकाच छताखाली सर्वजण आलोत आणि एकमेकांचं सुखदुःख तुम्ही वाटून घेतलं, सगळ्यांचं मनोगतही ऐकलं, कोण काय करतं याची माहितीही तुम्हाला मिळाली. म्हणजे आपले मित्र काय करतात, काय करू नये यालासुद्धा महत्त्व आहे. हे सुद्धा याच्यातून आपल्याला कळतं की आपला मित्र कसा पुढे गेला, आपण काय केलं पाहिजे याचीही जाणीव या ठिकाणी आपल्याला होते. त्याचप्रमाणे एखादा मित्र अनेक वर्षापासून तुम्हाला भेटला नसेल, कदाचित 10वी झाल्यानंतर पुढे कदाचित 32 वर्षे भेटला नसेल, पण आज भेटला असेल, म्हणजे तोही आनंद फार मोठा आहे या ठिकाणी. आणि म्हणून या ठिकाणी मी आयोजकांचं त्या दृष्टीनं अभिनंदन करतो की तुम्ही सर्वांना एकत्र आणलं आणि तुमचं मनोगत एकमेकांशी शेअरिंग केलं आणि आनंद लुटला, त्याबद्दल तुमचं धन्यवाद. त्याच्यापेक्षा सर्वात महत्त्वाची गोष्ट की संपत्तीपेक्षाही काय मोठं आहे लक्षात घ्या,
तर तो मोठा ठेवा आहे म्हणजे तुमचा मैत्रीचा, आणि तो मैत्रीचा ठेवा तुम्ही जोपासा. मित्र तुमच्या जीवनामध्ये भरपूर असले पाहिजे. लक्षात ठेवा, मित्र हा म्हणतात ना गारव्यासारखा असतो. खरं आहे मात्र ते. मित्र जर नसेल तर तुम्ही जीवनामध्ये यशस्वी होऊ शकत नाही. जसं विजय आणि दुसरा विजय, दोन्ही विजय, बरोबर आहे, विक्ट्री. छान, अतिशय आहे. गुरुजींनी सांगितलं की त्यांचाच उल्लेख होतो. त्यांचा उल्लेख होतो असं काही नाही, सगळ्यांचाच आहे, बाकीच्यांचा आहे. मॅनेजर साहेब भेटले, चव्हाण साहेब भेटले, बाकीचे भेटले आहेत, सगळेच आहेत, चांगले आहेत, करणारे आहेत, पत्रकार आहेत मित्र आपले. तुम्ही पाहिलं असेल बा, प्रत्येक कार्यक्रमाला हजर असतो. तुमच्या शाळेच्या कुठलाही कार्यक्रम असो, तुमची देणगी मिळवून देण्याचं काम असेल, कुठलंही काम करायचं असेल तर इसाक पहिल्यांदा तिथे हजर असतो. सर्वांना शाळेला मदत असते त्याची, त्याबद्दल त्याचंही मी या ठिकाणी विशेष कौतुक करतो. त्याचप्रमाणे तुमची एक गोष्ट लक्षात येत असेल पहा, की ज्या श्रीकृष्णाने संपूर्ण जगाला भगवद्गीता दिली, त्याही श्रीकृष्णाने सांदीपन ऋषीकडं राहून आपलं ज्ञान मिळवलं. म्हणजे कितीही मोठा असला तरी आपल्याला गुरुशिवाय पर्याय नाही. ज्ञानेश्वर माऊलींनीसुद्धा आपली ज्ञानेश्वरी लिहिताना सद्गुरूंच्या समोर लिहिली आणि सांगितलं की सद्गुरूसारखा असता पाठीराखा, इतरांचा लेखा कोण करी, तर ते असल्यामुळं बाकीच्यांची मला आवश्यकता नाही. म्हणजे जेव्हा तुम्हाला एखादी व्यक्ती तुमच्या पाठीशी उभी असते, ती व्यक्ती मग तुमचे आईवडील असतील, तुमचे गुरु असतील किंवा इतर मार्गदर्शक असतील, तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली निश्चितपणे काम करा, त्यांचा आदर्श घ्या. आणि आणखी एक जाता जाता सांगून जाईल, मुलींना सांगतो सासू सासऱ्यांची सेवा करा, मुलांना सांगतो आईवडिलांची सेवा करा. त्यांच्यासारखं दुसरं दैवत नाही. लक्षात घ्या, सर्व सुख त्यांच्या पायाजवळ आहे, हे मी अगदी ठासून सांगतो. आणि म्हणून तुम्हाला परत एकदा कळकळीची विनंती आहे, तुम्ही किती पैसा कमावता, तुम्ही काय करता, तुमचे आईवडील सुखी तर तुम्ही सुखी, आणि त्यांच्यासारखा आशीर्वाद जगात कुणीच देऊ शकत नाही. आणि म्हणून आईवडिलांचा सांभाळ करा. धन्यवाद. अतिशय मोलाचा असा संदेश या निमित्तानं आपण सगळ्यांना दिलेला आहे. विशेषतः मुलींना जास्त संदेश दिलेला आहे की सासू सासऱ्यांची सेवा करा. आम्ही आईवडिलांची सेवा करतच असतो, त्याबद्दल कोणाचं काही दुमत नाही. म्हणजे आपण जर आपल्या सासू सासऱ्यांची सेवा केली तर आपल्यासुद्धा सुना आपली सेवा त्या ठिकाणी केल्याशिवाय राहणार नाही. असं यानंतर आपले इंग्लिश विषयाचे अध्यापन करणारे विश्वासराव सर, त्याचप्रमाणे कमलजादी विद्यालयाचे प्राचार्य म्हणून ज्यांनी काम केलं, विश्वासराव सरांना विनंती आहे की आपलं मनोगत आपण या ठिकाणी व्यक्त करावं. जी नसून मी एक वेगळं नाव त्यांना ठेवलेले आहे, डबल नेम बॅच. डबल वैशाली भालेराव, डबल दत्ता भालेराव, डबल विजय, डबल प्रवीण कानडे, डबल प्रकाश कानडे आणि ट्रिपल कोणीतरी गणेश का काहीतरी सांगितलं. तर अशी कॅटलॉगमध्ये ती डबल डबल नावं आहेत, तर ती डबल नेम बॅच असं म्हणायला हरकत नाही. ठीक आहे, आता बरंच काय बोलून झालेलं आहे, थोड्याशा मी टिप्स सांगणार आहे. कारण तुम्ही आता 48-49च्या बॉर्डरला आहात आणि तुम्हाला फिजिकल फिटनेसची गरज आहे. आणि फिजिकल फिटनेस हे आपल्याला ठेवावं लागणार आहे. तर त्यासाठी आपण थोडासा नियमितपणे व्यायाम करावा, प्राणायाम करावा, त्याच्यासाठी वेळ राखून ठेवावा. दुसरी गोष्ट म्हणजे पौष्टिक आहार हा घटक फिटनेसमध्ये अत्यंत महत्त्वाचा आहे. आपल्या बॅचमध्ये बरेचसे डॉक्टर आहेत, त्यांचा तुम्ही सल्ला घेऊ शकता. आहार अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तुम्ही जर व्यवस्थित आहार घेतला तर तुमचं फिटनेस व्यवस्थित राहील. आणि तिसरी गोष्ट जी आहे, आता काळाच्या ओघामध्ये भरपूर काम करावं लागतं, ताणतणाव खूप वाढलेले आहे. मुलांचं शिक्षण, मुलांचे ट्युशन, पत्नीची नोकरी, पतीची नोकरी, सासू सासऱ्यांची सेवा, या सगळ्यातून तणाव नियंत्रण ठेवायला शिका. तर तणाव नियंत्रणासाठी काही बाबी आपण करायला पाहिजे. अध्यात्मामध्ये स्वतःला हे करून घेतलं तर तणाव नियंत्रण राहू शकतो. आणि ह्या गोष्टी जर पाळल्या तर तुम्ही आमच्यासारखे निश्चित दीर्घायुषी राहाल अशी खात्री आहे. तर यानंतर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही, कारण भरपूर वेळ झालेला आहे. तरी पण एक तुम्हाला इंग्रजीच्या वर्गाचं फिलिंग यावं म्हणून काही कोटेशन मी तुम्हाला सांगणार आहे, ते फक्त तुम्ही शांतचित्ताने ऐका.
ही जी कोटेशन आहेत ही विचारवंतांची आहे, मी थोडीशी वाचलेली आहे आणि काल बसल्या बसल्या मी आपली थोडीशी लिहिली आणि म्हटलं सांगूयात. इट ऑलवेज सीम्स इम्पॉसिबल अंटील इट इज डन, हे नेल्सन मंडेलांचं आहे. टीचर कॅन ओपन द डोअर बट यू मस्ट एंटर इट युअर सेल्फ. एव्हरी एक्सपर्ट वॉज वन्स अ बिगिनर. Great things never come from comfort zone. Don't limit your challenges, challenge your limits. The future belongs to those who believe in the beauty of their dreams. An investment in knowledge pays the best interest. Our greatest glory is not in never falling, but in rising every time we fall. कन्फ्युशियस म्हणून आहे. सायलेन्स इजंट एम्प्टी, इट इज फुल ऑफ ॲन्सर्स. युअर बिगेस्ट एनिमी इज युअर अनकंट्रोल माइंड. हे भगवान बुद्धांचं आहे. कालच मला वाटते बुद्ध जयंती झाली. डू नॉट मेक लाईफ कॉम्प्लिकेटेड, इट इज सिम्पल. जस्ट रिड्यूस युअर डिझायर्स. Don't compare your life to others. There is no comparison between the sun and the moon. They shine when it is their time. Everything in your life is a reflection of a choice you have made. If you want a different result, make a different choice. Shakespeare once said, I cried when I had no shoes, but I stopped crying when I saw a man without legs. Life is full of blessings. Sometimes we don't value it. So enjoy the life. आणि शेवटचे एक मी सांगेल की तुम्ही जे आम्हाला डगे यांनी फोटो दिलेला आहे त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे, टीचर इज लाईक अ कॅन्डल हू हेल्प्स द स्टुडंट्स स्प्रेड लाईट इन डार्कनेस. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. यानंतर अध्यक्षीय भाषण आपलं होणार आहे. तत्पूर्वी ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेसाठी या पाठीमागे मदत केलेली आहे त्यात थोडासा नामोल्लेख मी या ठिकाणी करतो आहे. तर विनेश कंपनी विनेक्स्ट दोस्ती फाउंडेशन यांच्या माध्यमातून कमलदेवी विद्यालय कळंब 2025ला 5 कॉम्प्युटर त्यांनी त्या ठिकाणी दिलेले होते. ग्रंथालयाला जवळपास 10,000 रुपयांची पुस्तकं भेट दिलेली होती. त्याचप्रमाणे शालेय ऑफिस नूतनीकरणासाठी 25,000 रुपये या कंपनीच्या मार्फत शाळेला उपलब्ध करून देण्यात आलेले होते. त्याचप्रमाणे 2026मध्ये शिवसंस्कार स्पर्धा झालेल्या होत्या. सर्व विद्यार्थी जवळ 550 विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी सहभाग नोंदवलेला होता आणि प्रत्येक वर्गातील 3 विद्यार्थी त्या ठिकाणी काढलेले होते. त्या सर्व विद्यार्थ्यांना जवळपास 25,000 रुपयांचं रोख बक्षीस विभागून देण्यात आलेलं होतं. ह्या स्पर्धेमध्ये गावातील विविध संस्था होत्या आणि त्याचप्रमाणे विनेश कंपनी विनेक्स्ट दोस्ती फाउंडेशन हे देखील त्या ठिकाणी सहभागी झालेले होते. त्याचप्रमाणे आपले मित्र दत्ता शरदराव भालेराव यांच्या वतीने देखील वॉटर फिल्टर शाळेला देण्यात आलेला होता आणि आता दोन्ही शाळेला त्यांच्या वतीने रुपये 21,000चा रोख चेक या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. त्यांचे मनपूर्वक धन्यवाद आहे. त्याचप्रमाणे विनेक्स कंपनीच्या मार्फत दोन्ही शाळांना घड्याळे आणि त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना स्नेहभोजन त्या ठिकाणी देण्यात आलेले होते. त्याचप्रमाणे आपला मित्र रमेशजी काळे यांनी त्यांच्या योगदानातून CSR फंडातून दोन्ही शाळांसाठी कॉम्प्युटर उपलब्ध करून दिलेले होते. प्रत्येकी 4 कॉम्प्युटर, जिल्हा परिषद शाळेसाठी 4 आणि कमलदेवी विद्यालयासाठी 4 कॉम्प्युटर त्या ठिकाणी दिलेले होते. आणि मी देखील माझ्या वतीनं रुपये 12,000 रुपये किमतीचे 6 फॅन प्राथमिक शाळेसाठी दिलेले होते. त्याचप्रमाणे प्रतिवर्षी एक आदर्श शिक्षक आणि एक आदर्श विद्यार्थी त्यांना रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह त्या ठिकाणी प्रदान केलं जातं की जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये आणि शिक्षकांमध्ये देखील चांगली काम करण्याची प्रेरणा त्या निमित्तानं त्या ठिकाणी निर्माण व्हावी. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी विविध स्पर्धांचं आयोजन देखील त्या ठिकाणी केलेलं होतं. आणि आपल्या विनेक्स कंपनी फक्त ही शाळेपुरती मर्यादित नाही किंवा दोस्ती ही जी फाउंडेशन आहे हे त्याच्या माध्यमातून रक्तदान असेल, आत्ताच 26 तारखेला मला वाटतं रक्तदान शिबिर आयोजित केलेलं होतं. वृक्षारोपण असेल, स्वच्छता असेल, सामाजिक कार्य असेल आणि समाजातील गरजू लोकांना मदत करण्याचं काम प्रामुख्याने या दोस्त फाउंडेशनच्या मदतीने या ठिकाणी होत आहे.
आणि सकाळी आपण शाळेमध्ये गेलेलो होतो. निश्चितपणानं आपलं गेट टुगेदर होणार आहे ही सगळी कल्पना गावातील लोकांना त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून शाळेसाठी आपण काय करतो आहे, आपण गेट टुगेदर किती जोरदार पद्धतीनं साजरं केलं याच्यापेक्षा शाळेला आपण काय मदत केली याची जास्त चर्चा त्या निमित्तानं होणार आहे. आणि म्हणून या निमित्तानं प्रमोद गोपाळ कानडे यांनी कमलजादी विद्यालयासाठी 2500 रुपयाचं रोख पारितोषिक दिलेलं आहे, देणगी दिलेली आहे. त्याचप्रमाणे शाळेसाठी आपण ज्या हॉलमध्ये बसलेलो होतो त्या हॉलचं नूतनीकरणाचं काम जवळपास पूर्ण झालेलं आहे. आणि आपण तिथं बसलो तिथं फॅनची उपलब्धता आहे म्हणून त्या शाळेनं आपल्याकडे फॅनची मागणी केलेली होती. जवळपास 10 फॅन त्यांना उपलब्ध करून पाहिजे होते. त्यामध्ये प्रमोद गोपाळ कानडे यांनी 1 फॅन देण्याचं कबूल केलेलं आहे. प्रमोद विष्णू कानडे यांनी 1 फॅन देण्याचं कबूल केलेलं आहे. दत्ता शरदराव बालेराव यांचं देखील बोलणं झालेलं आहे, त्यांनी 1 फॅन दिलेला आहे. मी माझ्या वतीनं 1 फॅन त्या ठिकाणी दिलेला आहे. आणि प्रमोद विष्णू कानडे यांनी हायस्कूलसाठी 5000 रुपयाचं बक्षीस किंवा पारितोषिक देणगी त्या ठिकाणी दिलेली आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना प्रती ज्या शाळेमध्ये आपण शिकलो, वाढलो, घडलो, मोठे झालो त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कोणाला सक्ती नाही, परंतु आपापल्या ऐपतीप्रमाणे आपल्या उत्पन्नातील काही भाग समाजासाठी आणि खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांसाठी खऱ्या अर्थानं खर्च व्हावा असं वाटत असेल तर त्यांनी कृपया संपर्क साधून शाळेसाठी आर्थिक अथवा वस्तुरूपानं त्या ठिकाणी मदत करावी अशा प्रकारचं एक आवाहन दोन्ही संस्थांच्या वतीनं मी आपणाला या ठिकाणी करत आहे. आणि यानंतर खऱ्या अर्थानं या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आणि आपल्या शिक्षिका सन्माननीय खडके मॅडम यांना मी विनंती करीन की आपलं मनोगत आपण या निमित्तानं व्यक्त करावं. आम्ही सगळे शिक्षक तुमचे आभारी आहोत. का म्हणून विचारा तर तुम्ही नियोजन करता म्हणून आम्हाला पण सगळ्यांना एकमेकाला भेटता येतं आणि तुम्हा विद्यार्थ्यांची आमची गाठ पडू शकते. म्हणून हे गेट टुगेदर खरोखरी खूप मौल्यवान सुवर्णतुल्य वाटतं मला. आज गेट टुगेदर मी बरीच पाहिली पण आजचं नियोजन काही वेगळंच होतं. मला ही आयडिया खूप आवडली की या स्टेजवरच्या सभेच्या आधी तुम्ही सगळे एकत्र भेटला. कारण गेट टुगेदरच्या सभेमध्ये मनोमिलन काही होत नाही, एकत्र भेटता येत नाही. तुम्ही मनसोक्त भेटले. सकाळी जो कार्यक्रम तुम्ही हायस्कूलवर आयोजित केला त्यामुळं तुम्ही सगळे एकमेकाला खूप छान भेटू शकला असाल आणि खबरबात एकमेकाला तुम्ही देऊ शकला असाल. त्यामुळं खरोखरी तुम्ही खरं सांगा या कार्यक्रमापेक्षा सकाळच्या कार्यक्रमाने तुम्हाला खूप आनंद दिला असेल. ते आणि आमच्या मुली कधी भेटू शकणार हो. ह्या कार्यक्रमामध्येच त्यांना तुम्ही क्लासमेट्स भेटू शकता आणि तुम्ही सुद्धा मुलींना क्लासमेट्स याच कार्यक्रमात फक्त भेटू शकता, एरवी कधी भेट होऊ शकत नाही. म्हणून ते सकाळचं नियोजन मला तुमचं खूपच पसंत पडलं. खूप खूप तुमचं त्याबद्दल कौतुक. आणि हा जो स्टेजवरचा कार्यक्रम आहे याला तर बहारच आणली, काही प्रश्नच नाही. खूप नवीन कल्पना म्हणजे हे आमचे फोटो आणि या फोटोखाली तुमच्या सह्या, या सह्या वाचून आम्हाला तुमची आठवण राहील. हा कोपऱ्यात फोटो एवढं मला तर काही कळतच नाही की हे एवढे फोटो यांनी याच्यावरती कधी तयार केले म्हणून काही समजत नाही. आणि ह्या प्रतिमा दिल्या, सरस्वतीची प्रतिमा दिली. त्याचप्रमाणे मला तर सरप्राईजच गिफ्ट दिलं की मी या गावात सर्व्हिसला आले तेव्हाची मी आणि विजय कशी आली असेल काय काही. खरोखरी म्हणजे हे सरप्राईज गिफ्ट आहे माझ्यासाठी की मी BAचा शेवटचा पेपर टाकला आणि आदल्या दिवशी BAचा शेवटचा पेपर दिला आणि दुसऱ्या दिवशी मी कळवलं जॉईन झाले. ॲप्लिकेशन नाही, इंटरव्ह्यू नाही, अपॉइंटमेंट लेटर नाही, काहीच नाही. भाऊ म्हणले जा कळमच्या हायस्कूलवरती जा. आम्ही आले, चौधरी सर मुख्याध्यापक होते. सही केली, झाली आमची सर्व्हिस सुरू. अपॉइंटमेंट लेटर नंतर आलं. हा तो काळ होता आणि तेव्हा शरददादा सरपंच होते. तेव्हाचं त्याचं बॅटिंग खूप मला आठवते. ही फॅमिलीच खूप छान आहे खरं म्हणजे. आणि तेव्हा शाळा नव्हती. मग काय होतं तुम्हाला सांगते काय होतं. फार गंमत होती. ST स्टँडवर चावडी होती. चावडी, त्या चावडीमध्ये मध्ये भिंत होती
इकडच्या शिक्षकांनी बोललेलं तिकडं ऐकू जायचं, तिकडचं शिकवलेलं इकडं ऐकू जायचं. नंतर स्टँडवरची ती इंग्रजांच्या काळातली शाळा आहे, तिथे पण इकडचं तिकडचं इकडं ऐकू यायचं. म्हणून आम्ही शिक्षक ॲडजस्ट करायचो आणि विद्यार्थी पण ॲडजस्ट करायचे. आणि तिकडे राजवाड्यात 2 वर्ग होते तिकडे नदीच्या काठी. आणि कमलजा देवी विद्यालयामध्ये म्हणजे कमलजा देवीच्या देवळात 3 वर्ग होते. मी सगळ्यात पहिल्यांदा जॉईन व्हायला गेले तर जो जिना होता त्याची मधली एक पायरी मोडकी होती. म्हणजे एक पायरी जप करून दुसऱ्या पायरीवर जायला लागायचं. आणि कुठे नगरखाना असेल ना दादा, त्या नगरखान्यामध्ये ऑफिस होतं. ऑफिस म्हणजे काय होतं, एक टेबल खुर्ची आणि पवार सर म्हणून क्लार्क होते, त्यांना एक बाकडं होतं, छोटंसं बाकडं होतं फक्त. टेबल नव्हतं. ते मांडीवरती रजिस्टर घेऊन मांडीवर फायली घेऊन काम करायचे. आणि देवीचा जो गाभारा होता त्या गाभाऱ्याच्या वर एक वर्ग होता, मागच्या बाजूने जिना होता आणि पुढे सभागृहामध्ये एक वर्ग होता. म्हणजे आणि मारुतीच्या देवळात एक वर्ग आणि विठ्ठलाच्या देवळात एक वर्ग. आता बघा बरं आमची वारी कशी चालत असेल. हां, एक पिरियड इकडं एक पिरियड राजवाड्यात. दिवसभर माझी नगर प्रदक्षिणा चालू असायची. अशी मी 21 वर्ष मी एकटीच स्त्री शिक्षिका होते. 21 वर्ष. हां, 21 वर्ष कोणी लेडीज टीचर आल्याच नाही, मी एकटीच होते. आणि मला इतकी कळमची सवय लागली की दुसरीकडे जर माझी बदली झाली तर मी जातच नसे. आणि ग्रामस्थही मला जाऊ देत नसं. माझी बदली झाली तर भालेरावांची एक जीप आण्याच्या ऑफिसला जायची आणि कानड्यांची एक जीप ऑफिसला जायची आण्याच्या. आणि कोणाकडून माझी बदली कॅन्सल करून आणायचे. अशी मी इथेच माझा हयात इथेच गेली. म्हणजे मी BA झाल्यापासून नंतर मी हिंदीचं MA एक्सटर्नल केलं, मराठीचं MA एक्सटर्नल केलं. मी युनिव्हर्सिटी फर्स्ट आले, गोल्ड मेडल मिळालं. 35व्या वर्षी मराठीचं MA केलं. मग नंतर रात्रीचा जागून अभ्यास करून मी युनिव्हर्सिटी फर्स्ट आले. तर 36 वर्ष सर्व्हिस इथे झाली. मुलं म्हणायची मॅडम आमचे बाबा पण तुमच्या हाताखाली शिकले. अशी 2 पिढ्या तरी इथे शिकवल्या. आणि आता मी खेळलाय ना तरी मी मनाने खेळलाय पण तनाने मी इथेच आहे. आणि मी विसरतच नाही, माझं मन लागतच नाही, मला खेळलं करमत नाही, मला कळमच. विषय निघाला ना मग मी म्हणते आमच्या कळमला असं आहे, आमच्या कळमला. मी आमच्या खेळला बी काही म्हणेन, आमच्या कळमला असं आहे, आमच्या कळमला तसं आहे. इतकं मी या गावाशी एकरूप झाले, माझ्या विद्यार्थ्यांशी एकरूप झाले. माझे वडील जेव्हा 11वी झाले, माझ्या वडिलांना माहीत वाटायचं मी इंजिनियर डॉक्टर व्हावं, वकील, त्यांची वकील करायची तर फारच इच्छा होती. पण मी म्हणलं मला फायलींबरोबर नाही जीवन घालवायचं, मला शिक्षकच व्हायचं. शिक्षक इतका पवित्र पैसा या जगामध्ये नाही. आणि खरंच मी इतकी रमले या माझ्या व्यवसायामध्ये. मी व्यवसाय म्हणून नाही तर मी सर्व्हिस कशी केली हे तुमच्यापेक्षा मी जास्त चांगलं सांगू शकणार नाही. की विद्यार्थ्यांना जसं विठ्ठल मॅडम म्हणल्या की आमचे विद्यार्थीने आमची मुलं होती. मी माझ्या मुलांना असंच म्हणायची, विद्यार्थी कधी म्हटलं नाही, मुलं म्हटलं. आणि इतकं प्रेम मी सांगितलं की इतकं भरभरून प्रेम रिश्ते नाते नाही देऊ शकत. इतकं भरभरून प्रेम तुम्हाला विद्यार्थ्यांनी आम्हाला दिलं, आम्ही पण दिलं. असं या कार्यक्रमावरनं तरी वाटतंय तुम्ही जी कृतज्ञता व्यक्त केली की आमचं प्रेम तुम्ही स्मरले आणि इतक्या सुंदर गिफ्ट्स आम्हाला दिल्या आणि इतक्या सुंदर शब्दांमध्ये तुम्ही आमच्याबद्दल आदर व्यक्त केला. आता हा कार्यक्रम मॅडमनी सांगितल्याप्रमाणे हा आजच्या पुरता नाही आहे. तर एक वाक्य मध्ये कोणीतरी बोललं की तुम्ही एकमेकाचे सोयरे पण होऊ शकता. तुमच्या मुली, तुमच्या मुलांसाठी इतकी सुंदर तुम्हाला सोयरे कुठं मिळायचे नाही. इतके प्रेमळ, किती तुमचं एकमेकावरती निर्व्याज प्रेम आहे. हे निर्व्याज प्रेम आज खरोखर अनुभवायला मिळालं आणि इतका आनंद तुमच्यापासून आम्हाला मिळाला, कदाचित आमच्यापासूनही तुम्हाला मिळाला असेल. आणि हे प्रेम असंच टिकवा, हे अनुबंध असंच टिकवा की विकास आणि विजयच्या उल्लेखाबरोबर हे दोघं प्रतिनिधी समजा, सिम्बॉलिक समजा. आणि खरं म्हणलं तर त्यांच्याबरोबर तुम्हा सगळ्यांचं कौतुक आहे, खूप कौतुक आहे. जे शेतीसाठी कळममध्ये थांबले त्यांचं तर काय देशाला मोठं योगदान आहे. शेतकऱ्यांचं लोक
त्यांनी शेती सांभाळली, त्यांचे मी मनापासून खूप खूप अभिनंदन करते. मोठ्या मोठ्या पदांना गेलात आणि तरी आम्ही जो कृतज्ञतेचा संस्कार तुम्हाला दिला तो तुम्ही जोपासला आणि असेच कृतज्ञ राहा. गुरुजनांप्रती, आईवडिलांप्रती, देशाप्रती, मायभूमीप्रती आणि ईश्वराप्रती ही कृतज्ञताच आपल्याला पुढे पुढे नेते, प्रगतीपथावर ठेवते. कृतज्ञता संपली तर सगळं संपलं. म्हणून सर्वांनी असेच कृतज्ञ असा. ही कृतज्ञता हा अतिशय वेगळी गुण आहे. कृतज्ञता हे असं पाप आहे, कुणी कृतज्ञता करू नका. कृतज्ञता असे पाप आहे. हिंदू धर्मशास्त्रात सांगितले की कृतज्ञता हे असं पाप आहे की ज्याला शास्त्राने निष्कृती नाही. प्रत्येक पापातनं निष्कृती आहे शास्त्राने सांगितलेली, पण कृतज्ञतेला मात्र नाही. कृतज्ञतेला दंडच आहे. म्हणून ज्याच्या देहाची पायरी करून आपण वर चढलो त्याला कधी विसरू नका. मातपिता आणि मातपिताची तर आपण कधीच उतराई होऊ शकत नाही. ती मांडीला मांडी लावून बसा. त्यांच्या सुदैवाने अजून मातपिता हयात आहे तर तुम्ही मांडीला मांडी लावून बसा. फोनवर नका फक्त बोलू. 5 मिनटं जरी तुम्ही आईच्या मांडीला मांडी लावून बसली, तिचा हात हातात घेऊन जर बोलले तर त्या माईमाऊलीला सार्थक सार्थक वाटतं. बरोबर आहे की नाही? हे प्रेम द्या आईवडिलांना. वेळ नाही असं म्हणू नका, त्यांच्यासाठी वेळ रिझर्व ठेवा. कारण आम्ही आज आहोत, उद्या नाही आहोत. आणि आम्ही जेव्हा नसू तेव्हा तुम्ही आमच्या फोटोला हार घालाल, त्याला किंमत नाही. आज ते आहेत तोवर त्यांच्याजवळ माझा शब्द ध्यानात ठेवा. मांडीला मांडी लावून बसा. आईबरोबर जेवा, आईचा हात हातात घ्या, वडिलांच्या जवळ बसा, कमी जास्त विचारा, त्यांची मनं वाचा. आईचं वडिलांचं मन वाचता येतं ना, वाचता येतं ना. तुम्ही एवढे इतके मॅच्युअर झालात की आईच्या मनातलं जसं तुमच्या मनातलं आईनं ओळखलेलं आहे नेहमी, तसं आईच्या मनातलं ओळखा, वडिलांच्या मनातलं ओळखा आणि ओळखून त्या प्रकारची तुम्ही सेवा करा. संपूर्ण परिवाराप्रती कृतज्ञ राहा. चुलत, आत्ते, मावस, मामे सगळी कुटुंब जोडून ठेवा. जेव्हा कुणीच उपयोगाला येत नाही तेव्हा आपले उपयोगाला येतात. म्हणून लक्षात ठेवा. त्याचप्रमाणे आरोग्याकडे लक्ष ठेवा. कामं तर खूप आहेत, परंतु विश्रांतीची पण जाणीव ठेवा. आणि म्हणजे तुम्हाला विचारायचं आहे की म्हणजे कुठं गेला मग जो परत कधी भेटू आपण सगळे? हां, हे नियोजन परत असेल की नसेल? असेल ना. हां, पुन्हा पुन्हा भेटा आणि आम्हाला पण पुन्हा पुन्हा भेटण्याची संधी. व्हेरी गुड. लवकर लवकर भेटा. अजून नाही की 5-10 वर्षांनी भेटा. असं करू नका, फार मोठा गॅप ठेवू नका. लवकर लवकर भेटा आणि आम्हालाही लवकर लवकर भेटवा. पुन्हा एकदा बिजूनी पॉडकास्ट होतं, तुम्हाला म्हणतो की मी हिंदीमध्ये मुलाखत दिली आहे. मॅडम म्हणजे चुका काढू नका बरं का. त्याला हिंदीत बोलत पण मी सांगते विचार तू हिंदीमध्ये खूप फ्लुएंटली बोलला. एक दुरुस्ती चूक नाही काढत. मैं विचार करायचं. मैं म्हणजे ऐकून म्हणला आई बोलतो ना तसा मै नाही बोलायचा. मैं चुका काढू नका. मी चूक नाही काढते, फक्त सुधारणा करून देते. आमच्या शिक्षकांचं कर्तव्यच आहे. इतका फ्लुएंटली बोलला बापरे हिंदीमध्ये. हिंदी काय त्याची रोजची सरावाची भाषा नाही आहे, पण विजू तू खूप फ्लुएंटली बोलला. आणि तुझं जे काही 50 लाख गुंतवणुकीपासून 50 करोड शरदादा 50 करोडचं त्याचं आता टर्नओव्हर. आणि वेअरहाऊस कुठे कुठे वेअरहाऊस आहे. कौतुकाची बाब आहे, खरंच कौतुकाची बाब आहे. आपला विजू, आम्ही इथे जे सगळेजण बसलो आम्हा सर्वांनाच तुझ्या प्रगतीचं कौतुक आहे. आणि मला अपेक्षा होण्याचा एक तोटा असतो की शेवटी खूप कमी वेळ मिळतो, तरीसुद्धा मला जेवढं मनोगत व्यक्त करता तेवढं प्रेम असंच सदैव राहू द्या. आपापसातला अनुबंध असाच टिकवा. पुन्हा एकदा विकासचं सूत्रसंचालन तर खूपच सुंदर असतं. त्याचं शालेय कार्यसुद्धा वाचायला मिळतं कायम. इसाकमुळं सगळ्या आंबेगावकर ब्रेकिंग न्यूज, त्यामुळं
इसांमार्फत सगळ्या आंबेगावच्या न्यूज मिळतात. मला भारी आनंद वाटतो, मी आवर्जून वाचते. तर माझं कळममध्ये सगळं आयुष्य गेलं, या कळमचे पण मी कायम ऋणी आहे. आणि खरं प्रेम, खरं जीवन मला या कळममध्ये जगायला मिळालं. तुमचं गाव फार छान आहे, तुम्ही फार भाग्यवान आहात की तुम्ही इथे कळमचे आहात. आणि तुम्ही पण, मी कळमवर प्रेम केलं तसं तुम्ही पण कळमवर खूप प्रेम करा. आणि गावाशी कृतज्ञ असा, माझ्या मुलीशी पवित्र असा. आणि पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानून मी माझं मनोगत पूर्ण समोर दिसत आहेत म्हणून ते फार श्रेष्ठ झाले अशातली गोष्ट नाही. खरे कलाकार इथं बसलेले आहेत, खरं काम त्यांनी केलेलं आहे, आम्ही फक्त निमित्त मात्र आहोत. आणि आभार प्रदर्शनाचा तर विकास किंवा जी काही संयोजन कमिटी आहे ती काम करत असेल. पण मगाशी मॅडम तुम्ही एक आवर्जून उल्लेख केलात आणि तो मला स्वतःला फार आवडला की जे आपल्या कळम गावामध्ये राहिले आणि ज्यांनी शेती पिकवली, आज शेती आहे म्हणून आपण जिवंत आहे. उद्या जर शेती नसेल तर आपण नसणार आहोत. म्हणून या शेतकरी बांधवांचं पण तेवढंच कौतुक आहे. आणि एक सुदैवाने एखादा प्रॉडकास्ट आला म्हणून मी थोडंफार फेमस झालो, म्हणून अशी काही गोष्ट नाही की मी फार ग्रेट झालो. अनेक कर्तृत्ववान मंडळी बसलेले आहेत, दत्ता भालेराव आहे, सुचेता भालेराव आहे, सचिन आहे किंवा तुषार आहे, सगळ्यांचीच नावं घेऊ नाही शकत. प्रत्येकजण वेगवेगळ्या पदावरती वेगवेगळ्या ठिकाणी काम करत आहेत. फक्त ते काय पडद्यावरती येत नाही आहेत आणि त्याच्यामुळं माहिती नाही आहे. तर पुन्हा एकदा मला असं वाटतं की हे सगळेच हिरो आहेत, कारण हे हिरोंना घडवण्याचं काम तुम्ही केलेलं आहे आणि आम्ही फक्त प्रतिनिधी म्हणून येत आहोत. धन्यवाद. आता कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्याकडे वळालेलो आहोत आणि खऱ्या अर्थानं आपण आपल्या बॅचच्या वतीनं आभार या ठिकाणी मी मानण्यासाठी उभा आहे. प्रथमतः आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्षा सन्माननीय खडके मॅडम यांचं मी मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो की मॅडम आपण आलात आणि आम्हाला वेळ दिला नाही तर आम्हाला जगण्याचा परत एकदा मूलमंत्र त्या ठिकाणी दिलेला आहे. मॅडम आपलं मी धन्यवाद मानतो. यानंतर आदरणीय बोंदे सर, आपण देखील आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आलात, आम्हालाही चांगले अशा प्रकारचं मार्गदर्शन केलं. आपलेही मी मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो. त्याचप्रमाणे इंग्लिशचे विश्वासराव सर, आपण देखील उपस्थित झालात. अगदी फोन आल्यानंतर आम्हाला कुणीही एका शब्दाने मॅडम आम्ही येत नाही, आम्हाला वेळ नाही, आमच्या मागे ही गडबड आहे ती गडबड आहे असं कुणीही आम्हाला कारण सांगितलं नाही. अगदी दुसऱ्या क्षणाला हो येतो, कुठे आहे, काय, लगेच तयार झाले. खऱ्या अर्थानं तो आम्हाला एक वेगळा आनंद त्या ठिकाणी मिळालेला आहे. लांडे सर देखील या ठिकाणी वेळात वेळ काढून उपस्थित झाले, त्यांचाही मी मनपूर्वक आभार मानतो. त्याचप्रमाणे बेटम मॅडम, आपण देखील भोसरी या ठिकाणी वास्तव्याला आहात, त्या ठिकाणाहून आपण या कार्यक्रमासाठी आवर्जून वेळात वेळ काढून आलात आणि चांगलं अशा प्रकारचं मार्गदर्शन आम्हाला केलं. आपलेही मनस्वी मी या ठिकाणी आभार मानतो. त्याचप्रमाणे सासवडे मॅडम, आपण देखील या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित झालात आणि छानसं असं मार्गदर्शन आमच्या या विद्यार्थ्यांसाठी केलं. आपलेही मनपूर्वक आभार मानतो. त्याचप्रमाणे मेंगडे गुरुजी, आपण देखील इतकं वय झालेलं असतानासुद्धा दिवसभर या ठिकाणी बसणं तसं अशक्य आहे, परंतु आपल्या प्रेमापोटी गुरुजी या ठिकाणी बसलेले आहेत. गुरुजींनाही व्यक्त व्हायचं होतं, परंतु गुरुजींना विचारलं, गुरुजी बोलताय का? गुरुजींच्या अव्यक्त ज्या भावना आहेत त्या भावना आपल्यापर्यंत त्या ठिकाणी पोचलेल्या आहेत आणि खऱ्या अर्थानं आमच्या मातीच्या गोळ्याला आकार देण्याचं काम जर कोणी केलं असेल त्यामध्ये मग स्वर्गीय शिंदे गुरुजी असतील, मेंगडे गुरुजी असतील, सोलाट गुरुजी असतील, बाबळे मॅडम असतील, भालेराव मॅडम असतील. खरं आज त्यांचं खूप वय झालेलं आहे, परंतु जेव्हा आम्ही भेटतो तेव्हा त्यांच्या मनामध्ये कोण आनंद त्या ठिकाणी होत असतो आणि अभिमानाने सांगतात की ही आमची मुलं आहेत, ही आमची विद्यार्थी आहेत. आणि खऱ्या अर्थानं आमचा आता विषय झाला की आज आमच्या बॅचमध्ये जी मुलं शेती करतात ना मॅडम, तीच खऱ्या अर्थानं सुखी आहे. दिवसभर शेतामध्ये राबायचं, कष्ट करायचे आणि निवांत झोपायचं. पण आमचा IT इंजिनियर 2-2 वाजेपर्यंत झोपत नाही. आमचा डॉक्टर आलं कुठं पोटात दुखायला, पेशंटचं उठला लागला तपासायला. म्हणजे जे आपलं मानसिक जे आरोग्य आपण जे म्हणतो ते खऱ्या अर्थानं आपण कुठंतरी पैशाच्या ह्याच्यात गमावून बसलो की काय, असं एक त्या ठिकाणी वाटायला लागते. परंतु असो, ज्याच्या प्रारब्धाप्रमाणे, ज्याच्या शैक्षणिक पात्रतेप्रमाणे त्याला जॉब मिळालेला आहे आणि तो प्रामाणिकपणानं त्या ठिकाणी करण्याचं काम करतो आहे. खऱ्या अर्थानं प्रत्येक बॅचमेटचा आम्हाला आज या ठिकाणी अभिमान आहे.
यानंतर या कार्यक्रमाच्या संयोजनासाठी मी कोणाचा वैयक्तिक नामोल्लेख करणार नाही, कारण सगळेच जण यामध्ये अगदी पहिल्यापासून शेवटपर्यंत झटून होते. अगदी जवळजवळ महिनाभर आमचं या कार्यक्रमाचं प्लॅनिंग सुरू होतं. काय करायचं, कुठं जमायचं, काय नियोजन काय करायचं, शिक्षकांना कोणी बोलवायचं, विद्यार्थ्यांना कोणी बोलवायचं, सगळं अगदी सूक्ष्म नियोजन त्या ठिकाणी आम्ही केलेलं होतं. आणि जे नियोजन केलं त्या नियोजनापेक्षाही बहारदार अशा प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी आपल्या उपस्थितीनं आणि सर्वांच्या सहकार्यानं संपन्न झालेला आहे. निश्चितच मी आमच्या बॅचमेटचं, क्लासमेटचं आणि आमच्या ज्या मैत्रिणी आहेत, अगदी सकाळी पहाटे आमच्या काही मैत्रिणी आहेत सकाळी पहाटे मुंबईवरून निघाल्यात, 4 वाजता उठून या ठिकाणी आलेल्या आहेत. म्हणजे किती ओढ आहे ही. दुसरं कोणी बोलवलं असं तर नक्कीच आल्या नसत्या, परंतु आज घरच्यांचा विरोध पत्करून सुद्धा त्या ठिकाणी आलेल्या आहेत. हेही तितकंच खरं आहे. जर कुठला सासरचा काही कार्यक्रम असला आणि म्हणले असे जा उठून एवढ्या लवकरच्या, नाही मला नाही जमणार एवढ्या लवकर कुठे जाणं असतं का. पण गेट टुगेदर आहे म्हटल्यानंतर महिन्यापासून उत्सुकता होती की जायचं आहे, मला जायचं. आणि आज तो दिवस या ठिकाणी उजाडलेला आहे. आणि खरोखर आम्ही मोबाईलला जसं रिचार्ज करावं लागतो त्याप्रमाणे आम्ही आज खऱ्या अर्थानं रिचार्ज झालेलो आहे. आणि तुमचं देखील मार्गदर्शन अतिशय उत्कृष्ट मला या ठिकाणी मिळालेलं आहे. त्याचप्रमाणे या शाळेसाठी ज्या दोन्ही शाळांसाठी ज्यांनी योगदान दिलेलं आहे आणि योगदान देत आहात आणि या पुढच्या काळामध्ये देखील देणार आहात, त्या सर्वांचं, क्लासमेटचं, बॅचमेटचं मी या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक आभार मानतो. आणि चुकून कोणाचा नामोल्लेख राहिला असेल, कोणाचा मानसन्मान राहिला असेल तर सर्व बॅचमेटच्या वतीनं या ठिकाणी मी दिलगिरी व्यक्त करतो. आणि पुनश्च एकदा आपणा सर्वांचं मनापासून मनस्वी या ठिकाणी आभार मानतो. खंत एकच आहे, सगळ्यांचा आभार मानलं परंतु माझा आभार कुणी जाऊ द्या, असू द्या. वंदे मातरम गीतानं आपण या ठिकाणी या कार्यक्रमाची सांगता करूया. सगळ्यांना विनंती आहे आपण जागेवर उभं राहूया आणि वंदे मातरम या राष्ट्रगीतानं या कार्यक्रमाची सांगता करूया. आणि त्यानंतर सगळ्यांचा ग्रुप फोटो या ठिकाणी स्टेजवर होईल. त्याशिवाय कुणीही या ठिकाणी जायचं नाही. सकाळपासून खूप छान सगळ्यांनी सहकार्य केलेलं. वंदे धन्यवाद पुन्हा एकदा सर्वांचं. ग्रुप फोटोसाठी कृपया सगळ्यांनी पुढे यायचे. आपण